नमस्कार मित्रांनो, मी सचिन चौधरी आपलं इन्फिनिटी मॅथमॅटिक्स क्लासेसमध्ये स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ट्रिग्नोमेट्रीचे काही पीवायक्यूज आहेत जे एमएससी सीटी मध्ये आलेले आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ओके, ट्रिग्नोमेट्री त्याच्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतला आहे बघा, काय दिलेला आहे. इफ अँगल ए अँड बी आर सप्लिमेंटरी अँगल्स. ठीक आहे, ओके. सप्लिमेंटरी अँगल्स कशाला म्हणतो आपण? कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी असा एक कॉन्सेप्ट आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत स्कूल लेवलला. ठीक आहे, 9-10 स्टँडर्ड मध्ये. तर सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय की असे जे दोन अँगल्स ज्यांची ऍडिशन 180 डिग्री असते. ठीक आहे, 180 डिग्री म्हणजे रेडियन मध्ये किती आली ती? पाय रेडियन्स. ठीक आहे, ज्या दोन अँगलची ऍडिशन 180 डिग्री त्या ठिकाणी असते त्याला आपण म्हणतो सप्लिमेंटरी अँगल्स. म्हणजे या ठिकाणी त्यांनी ए अँड बी आर सप्लिमेंटरी अँगल्स असं दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ ओके, ए प्लस बी ची ऍडिशन, ओके, ए आणि बी या दोघांची ऍडिशन किती आली? 180 डिग्री त्या ठिकाणी आली. 180 डिग्री म्हणजे रेडियन मध्ये किती आली ती? पाय. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं त्यांनी? आपल्याला कॅल्क्युलेट करायचं सांगितलंय साइन स्क्वेअर ए बाय 2 प्लस साइन स्क्वेअर बी बाय 2 कॅल्क्युलेट करायचं आहे. मग मी एक काम करतो, या ठिकाणी इथून अँगल बी ची व्हॅल्यू काढून घेतो. मग अँगल बी ची व्हॅल्यू काढायची म्हणली तर या ठिकाणी अँगल बी इक्वल टू काय येणार आहे? पाय मायनस ए येणार. ठीक आहे, आणि आपल्याला या ठिकाणी अँगल बी बाय 2 लागतोय. अँगल बी बाय 2 लागतोय, तर मी एक काम करतो अजून. ओके, अँगल बी बाय 2 कॅल्क्युलेट करण्यासाठी या ठिकाणी याला 2 ने, ओके, आणि याला सुद्धा 2 ने डिवाइड केलं, डिवाइड बाय 2 केलं प्रत्येकाला. मग बी बाय 2 ची व्हॅल्यू काय आली? पाय बाय 2 मायनस ए बाय 2 आहे. तर आता आपल्याला जे एक्सप्रेशनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, आपल्याला कोणत्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची बघा बरं. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं साइन स्क्वेअर ए बाय 2 प्लस साइन स्क्वेअर ए बाय 2 करायचं. ओके, सॉरी, साइन स्क्वेअर बी बाय 2. ठीक आहे, आता या ठिकाणी करायचं काय आहे, हा साइन स्क्वेअर ए बाय 2 ला जसा तसा राहू द्या. आणि त्याच्यानंतर हा जो साइन स्क्वेअर बी बाय 2 आहे बघा, ऍक्च्युली एक इक्वेशन आणि दोन अननोन म्हणजे ए बाय 2 बी बाय 2 दोन अलग अलग अननोन्स होते, सॉल्व्ह नाही होत. ठीक आहे, तर तुम्हाला अननोन्स कमी करावं लागतील, म्हणजे ओके सिंगल व्हेरिएबल मध्ये त्याला कन्वर्ट करावं लागेल. तर या ठिकाणी या बी बाय 2 वाल्या अँगलला मी ए बाय 2 वाल्या अँगल मध्ये कन्वर्ट करतो. मग त्याच्यासाठी त्यांनी काय दिलेलं होतं की ए अँड बी आर सप्लिमेंटरी दिला होता. म्हणजे या दोघांची एडिशन काय आहे? 180 डिग्री. मग दोघांची एडिशन जर 180 डिग्री तर अँगल बी इक्वल टू काय मिळाला आपल्याला? हा इकडचा ए तिकडे पाठवून दिला, पाय मायनस ए झाला. म्हणजे याचा अर्थ आपल्याला बी बाय 2 डिवाइड बाय 2 जर आपण केलं प्रत्येकाला, तर बी बाय 2 इज इक्वल टू काय मिळाला? पाय बाय 2 मायनस ए. आणि हाच अँगल मी या ठिकाणी या बी बाय 2 च्या जागेवर प्लेस करणार आहे. तो काय मिळाला आपल्याला? पाय बाय 2 मायनस ए बाय 2. ठीक आहे, काय सांगितलं तुम्हाला की ज्या वेळेला ओके दोन दोन अँगल्स आहे, ओके, म्हणजे दोन दोन व्हेरिएबल्स इक्वेशन एकच आहे, तर तुम्हाला व्हेरिएबल्स कमी करावं लागतील. ठीक आहे, जेवढे अननोन तेवढे इक्वेशन्स आपल्याकडे पाहिजे कमीत कमी. तर एक इक्वेशन तर त्यांनी हे देऊन ठेवलंय आपल्याला सप्लिमेंटरीचं, त्याच्यावर आपण बी ची व्हॅल्यू काढली आणि याच्यामध्ये टाकून दिली. मग आता या ठिकाणी काय होणार आहे, हा साइन स्क्वेअर ए बाय 2 आपला ऍज इट इज राहणार. साइन स्क्वेअर ए बाय 2 हा जो अँगल आहे हा रेशो जसाचा तसा राहणार आहे. पण या ठिकाणी हा जो साइन ऑफ पाय बाय 2 मायनस ए बाय 2. ठीक आहे, तर आपल्याला या ठिकाणी एक फॉर्म्युला आठवायला पाहिजे. कोणता? अलाइड अँगल. जिथं पण तुम्हाला हा अशा टाईपचा अँगल दिसेल, काय सांगतो तुम्हाला? पाय बाय 2 मायनस थिटा. तर पाय बाय 2 मायनस थिटा वाला जो अँगल आहे, तर याच्याकडे बघून आपल्याला समजतंय की या ठिकाणी अलाइड अँगलचा फॉर्म्युला अप्लाय होणार आहे. अलाइड अँगल मध्ये काय असतं की या ठिकाणी एक तर तुम्ही फॉर्म्युले पाठ करा, जे की शक्य नाहीये, खूप सारे फॉर्म्युलेज आहेत. फॉर्म्युले जवळजवळ अशा टाईपचे कमीत कमी जर अलाइड अँगल घेतले आपण, पाय बाय 2 मायनस थिटा, पाय बाय 2 प्लस थिटा, पाय प्लस थिटा, पाय मायनस थिटा, 3 पाय बाय 2 प्लस थिटा, 3 पाय बाय 2 मायनस थिटा, अजून 2 पाय प्लस थिटा, 2 पाय मायनस थिटा, हे 8 अँगल घेतले आणि जशी 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज आहे, मल्टिप्लाय करा, 8 चे 48 फॉर्म्युले तयार होतात. ठीक आहे, आणि त्याच्या पुढे सुद्धा आहेत. मग असे इन्फायनाइट फॉर्म्युले त्या ठिकाणी तयार होतील जर बघायला गेलं तर अलग अलग अँगलसाठी. मग एवढे फॉर्म्युले पाठ करणं शक्य नसतात. मग याच्यासाठी एक सिंपलची ट्रिक आहे. काय ट्रिक आहे तर तुम्हाला सिंपली करायचं काय आहे, सर्वात पहिले हा जो अँगल आहे हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये जातोय, तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये जातोय त्याच्या अकॉर्डिंग या साइन फंक्शनचा आन्सर पॉझिटिव्ह येणार आहे का निगेटिव्ह येणार आहे ते ठरवून घ्यायचं. तर तुम्हाला सरळ सरळ दिसतोय. पाय बाय 2 म्हटलं तर हा इथून इथपर्यंत अँगल आहे, मायनस म्हणलं तर त्याच्या मागेच कुठेतरी राहणार आहे तो, है ना. पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे या ठिकाणी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तो कुठेतरी राहणार आहे. आणि पाय बाय 2 मायनस थिटा म्हटलं तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जातो, आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सर्वचे सर्व ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह असतात. म्हणून हा जो साइन फंक्शन आहे त्याचा आन्सर सुद्धा त्या ठिकाणी काय असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला एवढं तर समजलं की पॉझिटिव्ह आहे, पण नेमकं काय आहे पॉझिटिव्ह? तर या ठिकाणी हा जो 90 मायनस थिटा आहे, म्हणजे पायच्या खाली जर तुम्हाला 2 दिसला तर अशा टायमाला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हा साइनचा काय होणार आहे? कॉस होणार आहे. ठीक आहे, साइनचा काय होणार आहे? कॉस. आणि हा जो छोटा वाला अँगल त्या ठिकाणी लावून द्या, आपला फॉर्म्युला या ठिकाणी रेडी झाला. काय की साइन ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा इज इक्वल टू काय आहे?
प्लस कॉस थिटा आहे. मग अशा पद्धतीचे बरेच फॉर्म्युले येतील. साइन ऑफ पाय बाय 2 प्लस थिटा इक्वल टू अगेन कॉस थिटा येतो. ओके, कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा हा मायनस प्लस कॉस थिटा येतो. कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस थिटा म्हटलं तर मायनस कॉस थिटा येतो. ओके, तर हे फॉर्म्युले कसे येतात त्याच्यासाठी थोडंसं वेगळं डिस्कशन लागेल. सध्या तरी हा इतकाच फॉर्म्युला त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा की साइन ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा इज इक्वल टू काय आला, प्लस कॉस थिटा. मीन्स व्हॉट, या ठिकाणी साइन ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा काय रे बाळांनो आता, ए बाय 2. म्हणजे याचा आन्सर आपल्याला काय मिळालं, कॉस ए बाय 2 मिळाला. ठीक आहे, आणि याचा स्क्वेअर असल्यामुळे काय झाला, कॉस स्क्वेअर ए बाय 2 झाला. आता तुम्हाला माहिती आहे अँगल कसा झाला या ठिकाणी बघा, सेम झाला. मला तुम्ही थिटा इमॅजिन करू शकता. अँगल सेम झाला तर साइन स्क्वेअर ए बाय 2 प्लस कॉस स्क्वेअर ए बाय 2 इक्वल टू काय येणार आहे, 1. आयडेंटिटी आहे आपल्याकडे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतो, 1 असतो. सो द ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. क्लिअर क्लिअर. नाव दुसरा क्वेश्चन बघू आपण. अलाइड अँगल्स अजून पुढे येणार आहे, बरेचसे क्वेश्चन घेतले मी त्या ठिकाणी. अलाइड अँगल तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, नाव आता या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे, अंडर रूट मध्ये. ओके, 2 प्लस अगेन अंडर रूट मध्ये 2 प्लस, ठीक आहे ना, आणि प्लस 2 कॉस 4 थिटा दिलेला आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्ही स्टार्टिंग करून करणार एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी. मग स्टार्टिंग करायचं म्हणलं तर पहिल्या रूट पासून तर करू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये फक्त काय अंडर रूट 2 प्लस समथिंग आहे. मग या ठिकाणी समथिंग मध्ये पुन्हा रूट आहे. आपण जे स्टार्टिंग करणार आहोत ती सर्वात मध्ये है ना, ठीक आहे ना, मधलं जे रूट आहे त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करणार. मग या दोन टर्म मध्ये काय कॅल्क्युलेशन करणार, तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय, ओके, या पहिल्या टर्म मध्ये पण 2 आहे आणि या दुसऱ्या टर्म मध्ये पण मल्टिप्लायला 2 आहे. मग मल्टिप्लायला 2 असेल तर बघा हे बाकीचं जे एक्सप्रेशन आहे याला जसंच तसं ठेवणार आहे, याला मी हात नाही लावत आहे. ठीक आहे, पण या दोघांमधून आपण 2 ला कॉमन घेऊ शकतोय. मग कॉमन घेतला तर उरला काय रे ब्रॅकेटमध्ये. ओके, तर इथून जर आपण 2 कॉमन घेतला तर काहीच उरला नाही. काहीच नाही म्हणजे याचा अर्थ काय असतो, +1 असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे झाला, या ठिकाणी 2 बाहेर गेला आपला, म्हणजे या ठिकाणी उरला का आपल्याकडे कॉस 4 थिटा, ब्रॅकेट क्लोज, मोठा ब्रॅकेट सुद्धा क्लोज. क्लिअर क्लिअर. नाव आता तुम्हाला काय करायचंय, या दोघांमधून 2 कॉमन काढलं तर आता फक्त या ठिकाणी तुम्हाला ब्रॅकेटमध्ये काय दिसतोय, 1 प्लस कॉस दिसतो. ठीक आहे, अँगल जो असेल तो असेल. ठीक आहे, 1 प्लस कॉस दिसतोय, तर या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याकडे 1 प्लस कॉस थिटा आणि 1 मायनस कॉस थिटा असे 2 फॉर्म्युले आहेत. 1 प्लस कॉस थिटा आणि 1 मायनस कॉस थिटा. ठीक आहे, मग 1 प्लस कॉस थिटाचा काय फॉर्म्युला आहे, 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. आणि जर मायनस राहिला असता या ठिकाणी 1 मायनस कॉस थिटा, जर का मध्ये मायनस राहिला असता तर याचा आन्सर आहे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. क्लिअर. हे 2 फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. ठीक आहे, त्याच्यापैकी आपल्याला वरचा फॉर्म्युला लागणार आहे. 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू काय आहे, 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. आणि सेम एक्सप्रेशन मला या ठिकाणी दिसतंय 1 प्लस कॉस थिटा, फक्त थिटाची व्हॅल्यू काय आहे, 4 थिटा. त्याचा काय करणार आपण, हाफ करून टाकणार. सो फायनली या ठिकाणी बघा काय मिळतं आपल्याला, अंडर रूट मध्ये हा 2 आहे, त्याच्यानंतर पुढे काय आला प्लस, अंडर रूट मध्ये हा 2 ऍज इट इज, आणि मल्टिप्लायला हा 1 प्लस कॉस म्हणजेच काय आला, 2 कॉस स्क्वेअर. ओके, आणि थिटा बाय 2. तर तुमचा थिटा आता या ठिकाणी किती आहे, 4 थिटा आहे. तर 4 थिटाचा बाय 2 केला तर किती झाला, तो 2 थिटा झाला. म्हणजेच या ठिकाणी येणार आहे 2 थिटा. क्लिअर. नाव आता पुढे चला. मग पुढे काय करता येईल आपल्याला पुढे काय करता येईल, पहिलं स्क्वेअर रूट जे आहे जसंच तसं त्याचे मधलं स्क्वेअर रूट आहे त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करता येते. आता या ठिकाणी हा 2 × 2 म्हणजे किती झाला, 4 झाला. आणि 4चं स्क्वेअर रूट किती निघतं, 2 निघतं. मग 4चं स्क्वेअर रूट आपण 2 काढून घेतो. त्याच्यानंतर स्क्वेअर रूटच्या मध्ये उरला काय, फक्त कॉस स्क्वेअर है ना. मग स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होणार, इथं कॅन्सल आउट होणार. म्हणजे याचा अर्थ कॉस स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय आलं, कॉस, आणि अँगल जो आहे तोच राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे मधलं स्क्वेअर रूट पूर्णतः सॉल्व्ह झालं आपलं. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला अगेन जसं या ठिकाणी केलं होतं आपण 2 + 2 कॉस होता, इथं पण 2 + 2 कॉस आलाय. अगेन या ठिकाणी या दोघांमधला 2 काय होणार, कॉमन निघणार. मग 2 कॉमन निघाला, उरला काय, तर इथं उरला 1. त्याच्यानंतर प्लस, ठीक आहे, 2 कॉमन निघाला, 1 प्लस इथला 2 बाहेर निघाला, उरतो काय आहे, कॉस 2 थिटा, ब्रॅकेट क्लोज, मोठा ब्रॅकेट सुद्धा क्लोज. पुन्हा आपल्याला सेम सिच्युएशन जनरेट झाली बघा. ओके, काय दिसतंय तुम्हाला, हा अंडर रूट मध्ये हा 2 आला, मल्टिप्लायला 1 प्लस कॉस आहे. तर 1 प्लस कॉसचा काय फॉर्म्युला आहे, 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. तर हाला 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. थिटा किती आहे, 2 थिटा.
2 थिटाला डिवाइड बाय 2 केला तर काय होणार, 2 2 कॅन्सल म्हणजे काय होणार आहे, थिटा होणार आहे. मग या ठिकाणी 2 into 2 काय झाला आपला 4, 4चं स्क्वेअर रूट काय आलं 2, आणि या कॉस स्क्वेअर थिटाचं स्क्वेअर रूट काय आलं कॉस थिटा, म्हणजे हेच आपलं उत्तर त्या ठिकाणी आहे का ऑप्शन मध्ये, चेक करा बरं. येस, 2 cos थिटा ऑप्शन मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज याचा आन्सर आहे. क्लिअर. नाउ आता अजून बघू आपण पुढच्या क्वेश्चन मध्ये काय म्हणतो, काय सेक 2 थिटा आणि मायनस टॅन 2 थिटा इक्वल टू काय. आता 2 थिटा मध्ये आपल्याकडे टॅनचा फॉर्म्युला आहे पण सेक 2 थिटाचा फॉर्म्युला नाहीये. ठीक आहे, मग सेक 2 थिटाचा नाही तर त्याला आपण काय करणार, कॉस मध्ये कन्वर्ट करणार. तर या ठिकाणी सेक ऑफ 2 थिटा मायनस ला टॅन ऑफ 2 थिटा आपण लिहिला, तर सेकला कॉस मध्ये कन्वर्ट करून घेणार. तर सेक मीन्स वॉट 1 अपॉन कॉस आला. सेक म्हणजे काय आहे 1 अपॉन ला कॉस 2 थिटा आहे आणि मायनस टॅन 2 थिटा जसाचा तसा. ठीक आहे, मग याच्यामध्ये तुमचे डबल अँगल फॉर्म्युले जे आहे ते पाठ असायला पाहिजे. मी पुन्हा लिहितो आहे काय की साइन 2 थिटाचा काय फॉर्म्युला आहे. आता साइन 2 थिटाचे 2 फॉर्म्युले आहेत, त्यातला या ठिकाणी मी फक्त टॅन वाला फॉर्म्युला लिहिणार आहे जो आपल्याला इथं लागणार आहे. ठीक आहे, सो साइन ऑफ 2 थिटा इक्वल टू काय आहे 2 टॅन थिटा, 2 टॅन थिटा अपॉन ला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आहे. कॉस 2 थिटाचे 4 फॉर्म्युले त्या ठिकाणी आहेत. कॉस 2 थिटा इज इक्वल टू ओके, एक फॉर्म्युला आहे तुमचा कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, दुसरा आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1, तिसरा आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा, अँड द फोर्थ जो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे तो म्हणजे काय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन ला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जो तिसरा फॉर्म्युला आहे टॅन 2 थिटाचा, तो फॉर्म्युला आहे सेम एक्झॅक्टली या साइन 2 थिटाच्या फॉर्म्युलेचा सारखाच आहे, एक्झॅक्टली सेम आहे. फरक फक्त त्या ठिकाणी काय आहे, ओके साइन 2 थिटाच्या फॉर्म्युल्यामध्ये इथं प्लस आहे आणि टॅन 2 थिटाच्या फॉर्म्युल्यामध्ये इथं मायनस आहे, मायनस. ठीक आहे ना, तर या 2-3 फॉर्म्युले त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे. नाव आता बघा या ठिकाणी व्हॅल्यूज प्लेस करून टाकू आपण. आपल्याला व्हॅल्यू टाकायची आहे 1 अपॉन कॉस. आता कॉस मध्ये या ठिकाणी काय आहे, कॉसचा फॉर्म्युला 1 मायनस टॅन स्क्वेअर 1 प्लस टॅन स्क्वेअर आहे, तर 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हटलं तर तो उलटा होणार आहे. तर मी व्हॅल्यू टाकताना डायरेक्टली उलट करून टाकतोय, म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू जाणार आहे वरती आणि 1 मायनस टॅन स्क्वेअर येणार आहे खाली. चला पुढे काय आहे, पुढे मायनस आहे टॅन 2 थिटा. टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला काय आहे 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. सो 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, पुढे काय करणार बरं, डिनॉमिनेटरला 1 मायनस टॅन स्क्वेअर 1 मायनस टॅन स्क्वेअर. ओके, दोघं सेम असल्यामुळे डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा जसाचा तसा येणार आहे. आणि त्याच्यानंतर वरती काय काय आहे, तर वरती आपल्याकडे हा 1 प्लस 1 प्लस 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आणि मायनसला 2 टॅन थिटा. क्लिअर. आता पुढे काय कॅल्क्युलेशन करता येईल आपल्याला, तर न्यूमरेटरला तुम्ही जर बघितलं या ठिकाणी 2 टॅन थिटा आहे आणि हा जो 1 आहे, तर एक काम करूया आपण, या जो 1 ला मी 1 चा स्क्वेअर लिहितो, त्याच्यानंतर हा जो प्लस आहे हा टॅन स्क्वेअर थिटा येणार आहे आणि त्याच्यानंतर हा जो मायनस 2 टॅन थिटा आहे त्याला मी 2 इंटू 1 इंटू टॅन थिटा लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाही. आणि हा जो खालचा जो 1 आहे त्याला मी 1 चा स्क्वेअर आणि हा तर टॅन स्क्वेअर होता ऍज इट इज लिहिला. मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, ओके, काही जे अल्जेब्रिक आयडेंटिटीचे जे फॉर्म्युलेज त्या ठिकाणी आहेत. ओके, सो 1 स्क्वेअर प्लस टॅन स्क्वेअर मायनस 2 1 इंटू टॅन थिटा अपॉन ला काय आहे, अपॉन ला 1 मायनस टॅन स्क्वेअर. तर हा जो फॉर्म्युला तुम्ही बघितला 1 म्हणजे काय ए, त्याला ए स्क्वेअर म्हटलं, टॅन म्हणजे काय त्याला बी, म्हणजे हा बी स्क्वेअर झाला, आणि हा 2 इंटू ए इंटू बी म्हणजे ट्वाइस ए बी असा फॉर्म्युला मॅनेज होतोय. तर तुम्हाला माहिती आहे ए स्क्वेअर मायनस 2 ए बी प्लस बी स्क्वेअर हा कोणाचा फॉर्म्युला आहे, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला त्या ठिकाणी आहे. क्लिअर. तर या ठिकाणी न्यूमरेटरला हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2 ए बी म्हणजे फक्त या ठिकाणी काय येणार आहे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. बी ची व्हॅल्यू काय आहे, बी ची व्हॅल्यू आहे टॅन थिटा आणि हा ब्रॅकेट स्क्वेअर. आता वरती जर आपल्याला 1 मायनस टॅन ब्रॅकेट स्क्वेअर मिळालाय, खाली काय आहे या 1 ला मी 1 स्क्वेअर लिहिलाय, मध्ये मायनस आहे तर आजूबाजूला स्क्वेअर असल्यामुळे आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय करणार. तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, इन फर्स्ट ब्रॅकेट 1 मायनस टॅन, ओके, आणि इन सेकंड ब्रॅकेट 1 प्लस टॅन, किंवा पहिले प्लस घ्या आणि नंतर मायनस घ्या. म्हणजे काय काय केलं मी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा काय फॉर्म्युला आहे ए प्लस बी ए मायनस. फॅक्टरायझेशन झालं, मध्ये मल्टिप्लाय म्हणजे वरचा एक ब्रॅकेट आणि खालचा एक ब्रॅकेट काय होणार कॅन्सल. तर वरती काय मिळाला 1 मायनस टॅन आणि खाली काय मिळाला 1 प्लस टॅन. तर जेव्हा पण तुम्हाला 1 मायनस टॅन अपॉन 1 प्लस टॅन असेल तर तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युला पाठ करून घ्या की 1 मायनस टॅन अपॉन 1 प्लस टॅन असेल
तर या ठिकाणी येणार आहे tan π/4 मायनस ला थिटा. हा शॉर्टकट आहे. अदरवाईज या ठिकाणी खूप स्टेप म्हणजे 1 ची ऍडजस्टमेंट करावी लागते. तो tan a - b मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे हा जो 1 आहे याला आपल्याला tan π/4 टाकावा लागेल आणि इथं जो मल्टिप्लायला 1 असतो याला पण tan π/4 टाकावा लागतो. मग tan π/4 मायनस tan थिटा अपॉन ला 1 प्लस tan π/4 इंटू tan थिटा म्हणजे तो tan a - b च्या फॉर्म्युलामध्ये कन्वर्ट होतो. a म्हणजे π/4 आणि b म्हणजे थिटा. तर तेही चालेल. पण तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी पाठच करून घ्या ना. काय की जिथं तुम्हाला या पद्धतीचे हे जे दोन फॉर्म्युले म्हणतो मी तुम्हाला, एक आहे तुमचा cos थिटा प्लस sin थिटा आणि अपॉन ला दुसरा आहे cos थिटा म्हणजे सॉरी आणि दुसरा जो आहे 1 प्लस tan थिटा अपॉन 1 मायनस tan थिटा या दोघांचे जे आन्सर्स आहेत बाळांनो ते येणार आहे tan ऑफ π/4 म्हणजे 45 डिग्री प्लस जो अँगल असेल तो अँगल त्या ठिकाणी येणार. cos थिटा प्लस sin थिटा अपॉन ला cos थिटा मायनस sin थिटा किंवा 1 प्लस tan थिटा अपॉन 1 प्लस tan थिटा यांचं जे आन्सर येणार आहे ते येणार आहे tan π/4 प्लस थिटा. लक्षात घ्या वरती प्लस खाली मायनस पाहिजे. ओके किंवा वरती मायनस आणि खाली प्लस पाहिजे. ठीक आहे. कॉन्जुगेट पेअर्स असायला पाहिजे आणि जे साइन वरती आहे तेच आन्सर मध्ये आहे. जे साइन न्यूमरेटरला आहे तेच आन्सर त्या ठिकाणी. इथं बघा वरती मायनस होता खाली प्लस होता है ना. तर या ठिकाणी मध्ये काय आला मायनस आला आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन मध्ये बघू शकताय तेच तुमचं आन्सर त्या ठिकाणी आहे tan π/4 मायनस थिटा. tan π/4 मायनस थिटा. क्लिअर. ओके. नाउ तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल स्क्रीनशॉट घेऊ शकताय किंवा तुम्हाला जर या सेशनची पीडीएफ जर हवी असेल तर तुम्ही आपलं जे ऍप्लिकेशन आहे इन्फिनिटी मॅथमॅटिक्स क्लासेस या नावाने तर त्याच्यावर या पीडीएफ तुम्हाला ओके त्या ठिकाणी मिळतील. नाउ पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन बघा काय आहे. साइन स्क्वेअर मायनस 160 डिग्री आहे अपॉन ला साइन ऑफ 7. आता या ठिकाणी सुद्धा 2-3 पद्धतीचे फॉर्म्युला आपण अप्लाय करणार आहे. एक म्हणजे निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला. ठीक आहे ना. एक म्हणजे निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला कारण अँगल निगेटिव्ह आहे. मग अँगल निगेटिव्ह आहे तर निगेटिव्ह अँगल फॉर्म्युलामध्ये लक्षात घ्यायचं एकतर मायनस आपला गायब होतो नाहीतर तो मायनस बाहेर निघतो. जसं की या ठिकाणी फॉर्म्युला बघा. एक फॉर्म्युला आहे तुमचा साइन ऑफ मायनस थिटाचा, दुसरा फॉर्म्युला आहे कॉस ऑफ मायनस थिटा, तिसरा फॉर्म्युला आहे टॅन ऑफ मायनस थिटा. पहिला फॉर्म्युला कॉस साइन मायनस थिटा, दुसरा फॉर्म्युला कॉस मायनस थिटा, तिसरा फॉर्म्युला टॅन मायनस थिटा आणि यांचे रेसिप्रोकल्स येणार आहे. साइनचा रेसिप्रोकल कोसेक तर कोसेक मायनस थिटाचा फॉर्म्युला येणार. टॅनचा रेसिप्रोकल कॉट आहे तर कॉट ऑफ मायनस थिटाचा फॉर्म्युला येणार. कॉसचा रेसिप्रोकल सेक आहे तर सेक ऑफ मायनस थिटाचा फॉर्म्युला येणार. ठीक आहे. तर या ठिकाणी यांचे जे आन्सर्स येणार आहेत बाळांनो ठीक आहे. तर हा जो मधला फॉर्म्युला आहे कॉस ऑफ मायनस थिटा याचं आन्सर येणार आहे कॉस थिटा. याचा आन्सर त्या ठिकाणी काय येणार आहे कॉस थिटा आणि ज्या वरच्याचा आन्सर येणार आहे मायनस साइन थिटा आणि या खालच्याचा सुद्धा आन्सर येणार आहे मायनस टॅन थिटा. कॉस ऑफ मायनस थिटाचा आन्सर आहे प्लस कॉस थिटा आणि या बाकी दोघांचा आन्सर आहे मायनस मध्ये. ठीक आहे. आता यांना लक्षात ठेवायचं कसं तर मी तुम्हाला काय सांगतोय जर तुम्हाला निगेटिव्ह अँगल्स आले असतील तर त्या ठिकाणी फक्त तुम्हाला काय करायचंय एकतर मायनस गायब होतो नाही तर मायनस बाहेर निघतो. मग कोणामध्ये गायब होतोय फक्त तेवढं लक्षात ठेवा. कोणामध्ये गायब होताना दिसतोय तुम्हाला कॉस मध्ये. ठीक आहे ना. आणि बाकी या दोघांमध्ये काय झालंय ओके या बाकी या दोघांमध्ये म्हणजे साइन ऑफ मायनस थिटा मध्ये मायनस बाहेर निघालाय, टॅन ऑफ मायनस थिटा मध्ये सुद्धा मायनस बाहेर निघालाय. तर या पद्धतीने तुम्ही त्या फॉर्म्युलांना लक्षात ठेवू शकता. ओके. राहिला प्रश्न बाकीचे कोणते आहे साइनचा उलटा. मग साइन मध्ये मायनस बाहेर निघाला तर साइनचा उलटा कोण आहे कोसेक त्याच्यात पण बाहेर निघेल. टॅन टॅनचा रेसिप्रोकल कोण आहे कॉट. जर टॅन मध्ये मायनस बाहेर निघालाय तर कॉट मध्ये सुद्धा मायनस बाहेर निघेल. ठीक आहे. तिसरा कोण आहे कॉस ऑफ मायनस थिटा आहे तर कॉस मध्ये मायनस गायब झालाय तर कॉसचा जो उलटा आहे कॉसचा जो रेसिप्रोकल आहे सेक त्याच्यामध्ये सुद्धा मायनस गायब होणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही फॉर्म्युले त्या ठिकाणी पाठ करू शकता. बघा क्वेश्चन सी रिलेटेड जेवढे फॉर्म्युलेज आहेत ते सुद्धा मी या ठिकाणी डिस्कस करतोय. ठीक आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी भरपूर हेल्पफुल असणार आहे. ओके. याला तुम्हाला स्किप नाही करायचं. नाव आता या ठिकाणी पुढे काय करताय साइन ऑफ मायनस थिटा आहे बघा. साइन ऑफ मायनस 160 तर आपण पहिले काय करणार साइन ऑफ मायनस थिटाचा फॉर्म्युला अप्लाय करून घेऊ. मग साइन ऑफ मायनस थिटाचा फॉर्म्युला काय आला मायनस बाहेर निघाला म्हणजे हा काय झाला साइन ऑफ 160 डिग्री झाला. साइन ऑफ 160 डिग्री त्या ठिकाणी तो झाला आणि त्याचा स्क्वेअर असल्यामुळे या ठिकाणी मी काय केला ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिला. ठीक आहे. त्याच्यानंतर अपॉनला खाली काय आहे अपॉनला साइन स्क्वेअर 70 आहे. साइन स्क्वेअर 70 डिग्री आहे. त्याच्यानंतर पुढे झाला पुढे काय आहे प्लस प्लस हा साइन ऑफ 180 मायनस थिटा तर साइन ऑफ 180 डिग्री मायनस थिटाचा डायरेक्ट फॉर्म्युला त्याचा आन्सर येतं साइन थिटा. याचा आन्सर काय येतं साइन थिटा. ओके. साइन ऑफ 180 डिग्री मायनस थिटा तर याचा आन्सर येतं साइन थिटा. अपॉनला काय आहे साइन थिटा.
आता तुम्ही म्हणाल सर या ठिकाणी याचा फॉर्म्युलाचा आन्सर काय आहे, साइन थिटा आलाय, कसं आलंय, काय आलंय, कसं लक्षात ठेवला. ओके, तो अलाइड अँगलचा खूप मोठा टॉपिक आहे बाळा. ठीक आहे, म्हणजे डिस्कस करायचं म्हणलं तर आपल्याला जवळजवळ ओके अर्धा पाऊण तास लागेल. पण तरी पण मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. जेव्हा पण तुम्हाला अलाइड अँगल्स येतील, आता इथं पण अलाइड अँगल अप्लाय केला आपण, आता इथं सुद्धा आपल्याला अलाइड अँगल्स अप्लाय करायचे. ओके, तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय काय की सर्वात पहिले तुम्हाला 180 डिग्री मायनस थिटा हा जो अँगल आहे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये जातोय तो चेक करा. ठीक आहे, मग 180 म्हणलं तर इथपर्यंत आला, मायनस म्हणलं तर मागे जावं लागेल, म्हणजे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये जातोय. आणि त्या ठिकाणी सेकंड क्वाड्रंट मध्ये कोणते कोणते रेशोज पॉझिटिव्ह असतात, साइन आणि कोसेक. मग हा साइन होता, म्हणून याचा आन्सर काय आलं, प्लस आला. तर प्लस लिहिण्याची आवश्यकता त्या ठिकाणी नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की जर तुम्हाला ओके या पद्धतीचे अँगल्स असतील, π/2 प्लस मायनस थिटा, 3π/2 प्लस मायनस थिटा, 5π/2 प्लस मायनस थिटा, या पद्धतीचे अँगल्स असतील, म्हणजेच काय पायच्या खाली तुम्हाला 2 दिसतोय. ठीक आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो ऑड मल्टिपल ऑफ 90 डिग्री, π/2 म्हणजे 90 डिग्री असतो, तर त्याच्यासोबत ऑड नंबर मल्टिप्लायला आहे आणि पुढे प्लस मायनस थिटा जर असेल तर अशा टायमाला तुम्हाला रेशो चेंज करायचा आहे. म्हणजे इथं साइन राहिला तर तुम्हाला त्याला कॉस करावा लागेल, कॉस राहिला तर साइन करावा लागेल, टॅन राहिला तर कॉट, कॉट राहिला तर टॅन, सेकचा कोसेक आणि कोसेकचा सेक होतो केव्हा, जेव्हा हे अँगल्स असतील त्यावेळेस. पण हे अँगल्स असतील ज्या ठिकाणी पाय प्लस मायनस थिटा असेल, 2π प्लस मायनस थिटा असेल, 3π प्लस मायनस थिटा असेल, या पद्धतीचे जर अँगल्स असतील, म्हणजे जिथं तुम्हाला पायच्या खाली 2 दिसत नाहीये, डिनॉमिनेटरला 2 नाहीये, किंवा डिग्री मध्ये म्हणायचं झालं तर 90 डिग्री मल्टिप्लाय बाय इवन नंबर प्लस मायनस थिटा असा आपल्याला लिहिता येतो, तर अशा टायमाला तुम्हाला रेशो चेंज करायचा नाही. काय सांगतोय, जेव्हा तुम्हाला या पद्धतीचे अँगल असेल त्यावेळेला तुम्हाला रेशो बदलवणं पडेल, ज्यावेळेला तुम्हाला या पद्धतीचे अँगल्स असेल त्यावेळेला तुम्हाला रेशो बदलवायची गरज नाहीये, रेशो तोच राहणार आहे. मग इथं काय दिसतं मला, साइन ऑफ 180, तर साइन ऑफ 180 मायनस थिटा, 180 म्हणजे रेडियन मध्ये किती असतो, पाय, मायनस थिटा. तुम्ही बघताय चाललाय तो सेकंड क्वार्टर मध्ये, सेकंड क्वार्टर मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो आणि पायच्या खाली 2 नसल्यामुळे साइनचा काय राहणार आहे, साइनच राहणार आहे. आणि हा जो छोटा वाला अँगल त्या ठिकाणी लावून द्यायचा. तर हा एक फॉर्म्युला त्या ठिकाणी मी बनवला तुमच्या समोर. इथं जर म्हणजे फॉर्म्युले पाठ करायला गेले तर सर्व फॉर्म्युले कन्फ्युजिंग आहे, अलाइड अँगलचे फॉर्म्युले पाठ करायचे नसतात. ओके, त्या ठिकाणी त्यांना ट्रिक वाईज लक्षात ठेवायचे असतात, कसे कॅल्क्युलेट करता येतात. 2 ट्रिक सांगितल्या तुम्हाला, एक म्हणजे अँगल सुद्धा त्याच्यानुसार चिन्ह लिहा, आणि दुसरी म्हणजे काय साइनचा साइनच ठेवायचा आहे का साइनचा कॉस करायचा आहे, तो डिपेंड करतो अँगल कोणत्या टाईपचा आहे त्याच्यानुसार. ठीक आहे, मग या ठिकाणी आपला साइनचा साइनच झाला. पुढे जाऊया, मायनसचा स्क्वेअर तर प्लस झाला, 16 विषय त्याचा. मग हा साइन ऑफ 160 डिग्री अँगल आहे, त्याचा स्क्वेअर केला तर साइन स्क्वेअर 160 तो आला. नाउ या ठिकाणी हा जो 160 डिग्री हा तर स्टँडर्ड नाहीये. ठीक आहे, मग तुम्हाला डायरेक्टली व्हॅल्यू नाही सांगता येणार, किंवा हा जो 70 डिग्री आहे तो पण स्टँडर्ड अँगल नाहीये, तर त्याची सुद्धा डायरेक्टली व्हॅल्यू तुम्हाला सांगता येणार नाही. मग तुम्ही एक काम करू शकताय, हे 2 अलग अलग अँगल्स आहे, यांच्यामध्ये जर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे असेल तर वरच्या अँगलला खालच्या मध्ये कन्वर्ट करा किंवा खालच्याला वरच्या मध्ये कन्वर्ट करा, ते सुद्धा पॉसिबल नाहीये. ओके, कारण 160 हा 70चा मल्टिपल नाहीये किंवा तो म्हणजे नाही जमत. मग आपण दुसरं काय करू शकतो की दुसऱ्या एखाद्या अँगल मध्ये कन्वर्ट करता येतो का त्यांना, यस, हा 160 डिग्री वाला जो अँगल आहे याला आपण 180 मायनस 20 डिग्री लिहू शकतोय. 180 मायनस 20, 180 म्हणजे पाय आणि मायनस 20 डिग्री म्हणजे पाय मायनस थिटा वाला फॉर्म्युला आपण पुन्हा अप्लाय करू शकतो. ठीक आहे, आणि हा जो खालचा अँगल आहे याला पण 20 डिग्री मध्ये कन्वर्ट करता येईल का, यस, याला 90 मायनस 20 डिग्री लिहू शकतोय. म्हणजे वरचा अँगल सुद्धा 20 मध्ये कन्वर्ट होणार आहे आणि खालचा अँगल सुद्धा 20 डिग्री मध्ये कन्वर्ट होणार आहे, जेणेकरून आता आपले कॅल्क्युलेशन होऊ शकतात. ठीक आहे, मग आता बघा हा काय साइन स्क्वेअर असल्यामुळे हा स्क्वेअर मी इथं लिहिला, वरती पण लिहिला तर काही प्रॉब्लेम नाही, चला राहू द्या त्याला वरतीच. 160 आहे तर याला मी 180 डिग्री मायनस 20 डिग्री लिहू शकतोय. ठीक आहे ना, ओके, ब्रॅकेट क्लोज, आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. अपॉनला खाली काय आहे, खाली आहे 70 डिग्री. ओके, तर 70 डिग्री मीन्स व्हॉट, याला पण मी 90 डिग्री मायनस 20 डिग्री लिहू शकतोय. क्लिअर, इकडे साइन साइन काय झाला आपला, कॅन्सल झाला, उत्तर काय आलं 1. त्याच्यानंतर आता हा साइन ऑफ 180 डिग्री मायनस 20 आहे, म्हणजे साइन ऑफ 180 म्हणजे पाय, पाय मायनस थिटा, उत्तर काय आलं साइन थिटा आलं. म्हणजे याचं आन्सर काय येणार आहे, साइन ऑफ 20 डिग्री येणार आहे वरच्याच. साइन ऑफ 180 डिग्री मायनस 20 डिग्री म्हणजे काय आला, साइन ऑफ 20 डिग्री, आणि हा स्क्वेअर इथं लावून दिला. आणि अपॉनला खाली बघा काय येणार आहे बाळांनो, साइन ऑफ 90 डिग्री मायनस 20, 90 डिग्री मायनस 20, तर मी तुम्हाला या ठिकाणी बोललो 90 म्हणजे काय, π/2 मायनस थिटा. ओके, तर हा चाललाय फर्स्ट क्वाड्रंट मध्ये.
फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सर्वचे सर्व ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज पॉझिटिव्ह येतात, तर या ठिकाणी याचं आन्सर येणार आहे पॉझिटिव्ह, आणि डिनॉमिनेटरला 2 असल्यामुळे रेशो बदलणार आहे, आणि हा साइनचा काय होतो मग, तर तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, साइनचा कॉस होतो, आणि इथला जो अँगल आहे तो या ठिकाणी लावून द्यायचा आहे, म्हणजे आपला फॉर्म्युला क्रिएट झाला आहे साइन ऑफ π/2 मायनस थिटा इज इक्वल टू प्लस कॉस थिटा. सो या ठिकाणी आला तुमचा कॉस थिटा म्हणजे कॉस 20 डिग्री, आणि त्याचा स्क्वेअर असल्यामुळे या ठिकाणी मी स्क्वेअर लिहून टाकतो. क्लिअर, आणि हा +1 आहे, हा 1 आहे. तर तुम्ही सरळ सरळ बघताय आपला अँगल आता वरती खाली सेम झालाय, आणि अँगल सेम असल्यामुळे या दोघांमध्ये आपण कॅल्क्युलेशन करू शकतोय. सो साइन स्क्वेअर थिटा अपॉन ला कॉस स्क्वेअर थिटा काय असतो, टॅन स्क्वेअर थिटा, म्हणजे हा झाला टॅन स्क्वेअर 20 डिग्री. ओके, आणि हा पुढे काय आहे +1, आणि आपल्याला हा फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे की 1 + टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतो, सेक स्क्वेअर थिटा असतो, म्हणजे सेक स्क्वेअर 20 आपल्याला त्या ठिकाणी आन्सरला मिळाला. क्लिअर क्लिअर. बघा क्वेश्चनला सॉल्व्ह करायला गेलो तर हा 1 मिनिटाच्या आत सॉल्व्ह होणारा क्वेश्चन आहे, ठीक आहे, पण मी तुम्हाला त्याच्यासोबत फॉर्म्युले सुद्धा एक्सप्लेन करतोय, ठीक आहे. तर आपल्याला या ठिकाणी थोडा वेळ लागतोय, पण एकदाचे तुम्हाला फॉर्म्युले ओके कन्फर्म झाले, पक्के झाले, तुम्हाला जमायला लागले, आणि ते तुम्हाला जर अप्लाय करता येत असेल तर याच्यासारखेच बाकीचे क्वेश्चन तुम्ही त्या ठिकाणी इझिली सॉल्व्ह करू शकता. क्लिअर. नाव पुढचा बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन येतं बघा, इथं तुम्हाला त्यांनी कॉट a + b ची व्हॅल्यू दिली आहे, आणि विचारली साइन a + ट्वाइस b इज इक्वल टू व्हॉट. कॉट a + b इज इक्वल टू 0 दिलेला आहे. आता मला सांगा, जर तुम्हाला कॉटची व्हॅल्यू, कॉट थिटाची व्हॅल्यू जर 0 असेल, तर याच्यावरून तुम्ही विचार करू शकता की a + b ची व्हॅल्यू काय आहे, a + b ची व्हॅल्यू काय आहे, बोला बरं. कॉटच्या कोणत्या अँगलसाठी आन्सर 0 असतं, कॉटच्या कोणत्या अँगलसाठी आन्सर 0 असतं, टेबलमध्ये आपण बघितलं होतं कॉट 90 ची व्हॅल्यू 0 असते. ओके, या ठिकाणी सिन्स मी लिहितोय, आपल्याला माहिती आहे कॉट 90 डिग्रीची व्हॅल्यू, कॉट ऑफ 90 डिग्रीची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय असते, 0 असते. 90 म्हणजे π/2, रॅडियन मध्ये लिहितो बाळांनो मी. ओके, रॅडियन मध्ये लिहितो π/2. कॉट 90 डिग्रीची व्हॅल्यू त्या ठिकाणी 0 असते. मग याच्यावरून आपल्याला समजतं आहे की a + b ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, a + b ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, 90 डिग्री. सिंपलचा विषय. ओके, तुम्हाला सर या ठिकाणी a + b का काय सांगतो. या ठिकाणी काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, साइन ऑफ a + ट्वाइस b कॅल्क्युलेट करायचं इज इक्वल्स टू व्हॉट. मग a + b ची व्हॅल्यू π/2 आहे, सो देअरफॉर आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय साइन ऑफ a + ट्वाइस b. ठीक आहे, तर याला कॅल्क्युलेट करायचंय, तर मी काय करतो, हा साइन आहे, हा a पण आहे या ठिकाणी, आणि हा जो ट्वाइस b आहे, तुम्ही मला इथं साइन a + साइन b चा फॉर्म्युला अप्लाय कराल, साइन a + साइन b चा फॉर्म्युला अप्लाय केला तर आपल्याला साइन a इंटू ला कॉस b, बी मध्ये काय ट्वाइस b, तर कॉस 2b ची व्हॅल्यू कुठून आणणार, नाही आपल्याकडे, है ना. त्याच्यासाठी मी एक काम करतो, या ठिकाणी हा जो b आहे त्याला मी b + b लिहितो, हा जो 2b आहे, हा जो 2b आहे याला मी b + b लिहिला, आणि b + b लिहिल्यानंतर या ठिकाणी मी काम करतो, हा a + b आहे त्याला ब्रॅकेट टाकतो. आता का ब्रॅकेट टाकला, तर तुम्हाला सरळ सरळ दिसतं आहे की या a + b ची व्हॅल्यू आपण काढली, किती आहे π/2, किती आहे π/2, आणि हा प्लस पुढे काय आहे b, जसं तसा. मग आता हा साइन ऑफ π/2 + थिटा झाला ना, तर साइन π/2 + थिटा म्हणजे अगेन अलाइड अँगलचा फॉर्म्युला त्या ठिकाणी युज होणार आहे. सो अलाइड अँगल मध्ये मी आत्ताच तुम्हाला बोललो काय, की पहिले तर तो अँगल चेक करा बाळांनो, कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, कारण त्याच्यावरून आपल्याला याचा आन्सर पॉझिटिव्ह येणार आहे का निगेटिव्ह येणार आहे ते समजतं. ठीक आहे ना. मग या ठिकाणी हा π/2 + थिटा जर म्हटला तर इथून इथपर्यंत आला π/2 + थिटा म्हणलं तर थोडंसं पुढे जावं लागेल, म्हणजे तो चालला सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन थिटा असतो पॉझिटिव्ह, म्हणून याचं आन्सर आलं पॉझिटिव्ह. ठीक आहे ना, आणि डिनॉमिनेटरला 2 असल्यामुळे साइनचा काय होणार आहे, कॉस होणार आहे, आणि हा जो छोटा वाला अँगल आहे तो लावून द्यायचा आहे, हा बनला आपला अलाइड अँगल. ठीक आहे, नाव इथं बघा, मग साइन ऑफ π/2 + b इक्वल टू आपल्याला आन्सरला काय मिळालं, साइन थिटा, थिटा म्हणजे काय आहे b. आहे का आन्सर मध्ये, नाही. आपला आन्सर आला साइन बी, पण ऑप्शन मध्ये सर्वचे सर्व ए वाले फॉर्म्युले आहे, अँगल ए वाले. मग तुमचं काम काय आहे की या बी वाल्या अँगलला पुन्हा तुम्ही काय करणार, या बी वाल्या अँगलला तुम्ही कन्वर्ट करणार आहे ए मध्ये. मग बी वाला अँगल ए मध्ये कसा कन्वर्ट होणार, तर तुम्ही इथून सांगू शकता ना की a + b इक्वल टू π/2 आहे, तर b इज इक्वल टू काय आला, ए ला तिकडे जाऊ द्या, म्हणजे काय झाला π/2 मायनस ए, तर ही व्हॅल्यू इथे टाकून द्या. सो देअरफॉर इज इक्वल्स टू बघा बरं, इक्वल्स टू काय झाला
साइन अँगल बी ची व्हॅल्यू काय आली π/2 मायनस ए ब्रॅकेट क्लोज. मग या ठिकाणी पुन्हा π/2 मायनस थिटा वाला फॉर्म्युला अप्लाय होणार. हा π/2 प्लस थिटा वाला. तर π/2 मायनस थिटा वाला काय असणार आहे. तर π/2 मायनस थिटा कोणत्या क्वाड्रंट फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो तर मी इथं पॉझिटिव्ह लिहिला. अगेन डिनॉमिनेटरला 2 असल्यामुळे साइनचा काय होणार आहे कॉस आणि हा जो छोटा वाला अँगल लावून द्या. तर हा साइन π/2 मायनस थिटा म्हणजे साइन 90 मायनस थिटा वाला फॉर्म्युला आहे तो इथं लिहा. तर साइन ऑफ π/2 मायनस थिटा म्हणजे काय झाला कॉस थिटा झालाय. ओके कॉस थिटा काय आहे ए म्हणजे कॉस ए आहे का ऑप्शन मध्ये चेक आहे. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट. क्लिअर. नाव अगेन या ठिकाणी पुन्हा सांगतोय कॉटची व्हॅल्यू दिली होती इक्वल टू 0. 0 ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे कॉट मध्ये. तर आपण चेक केलं कोणत्या अँगलला होती तर 90 डिग्रीला म्हणजे a प्लस बी ची व्हॅल्यू 90 म्हणजे π/2 असला पाहिजे. मग पुढे काय केलं आपल्याला त्यांनी सांगितलं साइन a प्लस 2b काढा पण या ठिकाणी मी a प्लस 2b ला a प्लस बी मध्ये कन्वर्ट केला तर तो a प्लस बी प्लस बी झाला. याची व्हॅल्यू 90 डिग्री म्हणजे π/2 टाकून दिली. जसा π/2 टाकला अलाइड अँगल तयार झाला त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असायला पाहिजे तो अप्लाय केला. आन्सर चेक केलं हे तर आन्सर मध्ये नाहीये. आन्सर मध्ये नाही तर मग आता करणार काय तर आपल्याला मिळाला बी मध्ये आन्सर आहे ए मध्ये. मग आपलं काम काय आहे अँगल बी ला ए मध्ये कन्वर्ट करणे. तर ए मध्ये कुठून कन्वर्ट करणार तर हे रिलेशन आहे इथून आपण त्याला कन्वर्ट केला. जसा मी अँगल कन्वर्ट केला पुन्हा अलाइड अँगलचा फॉर्म्युला अप्लाय झाला. अलाइड अँगलचा फॉर्म्युला अप्लाय झाला आपल्याला आन्सर मिळाला कॉस ए आणि कॉस ए आपल्या आन्सर ऑप्शन मध्ये त्या ठिकाणी दिसतंय बाळा. क्लिअर. ओके तर या पद्धतीने तुमचे क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे आणि तुम्ही ज्या वेळेला प्रॅक्टिस कराल बाळांनो मी तुम्हाला सांगतो 30 सेकंदाच्या आत सॉल्व्ह होईल. जर प्रॅक्टिस चांगली असेल तर ठीक आहे. जर तुम्ही सर्वच्या सर्व टर्म्स म्हणजे स्टेप्स लिहित असेल तर कदाचित तुम्हाला 1 मिनिट लागेल पण सर्व स्टेप लिहिण्याची आवश्यकता नाहीये. इथल्या इथे पण बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होता. इथून आपल्याला a प्लस बी भेटते तर आपल्याला समजते की या ठिकाणी a प्लस बी प्लस बी लिहायचं आहे. तर a प्लस बी ची व्हॅल्यू काय आहे π/2 आहे ना. तर साइन ऑफ π/2 प्लस थिटा इक्वल टू काय असतो कॉस. फक्त एवढंच लिहायचंय. अरे बाळा ओके एक मिस्टेक झाली आपली. साइन ऑफ π/2 प्लस थिटाचा आन्सर काय कॉस थिटा. तर इथं सॉरी इथं कॉस येणार आहे. बरं झालं आपण पुन्हा पुन्हा चेक केलं त्याला. या ठिकाणी कॉस येणार आहे कॉस साइनचा कॉस झाला. आता इथं साइनचा कॉस झाला. ओके तर हा कॉस ऍज इट इज आहे. हा कॉस ऍज इट इज आहे आणि हा कॉस π/2 मायनस थिटा. इथं फॉर्म्युला मी लिहिणार आहे आता कॉस π/2 मायनस थिटा. कॉस π/2 मायनस थिटा. बघा तुम्ही साइन ऑफ π/2 मायनस थिटा फर्स्ट क्वार्टर मध्ये असल्यामुळे साइन पॉझिटिव्ह आला. कॉस पण फर्स्ट क्वार्टर मध्ये तो पण पॉझिटिव्ह होणार. डिनॉमिनेटरला 2 असल्यामुळे कॉसचा काय बनणार आहे साइन. ओके तर याचं जे आन्सर आलं तुमचं साइन सॉरी याचं आन्सर त्या ठिकाणी आलं साइन ए आहे का ऑप्शन मध्ये साइन आहे त्याच्या बाजूलाच आहे. त्याच्या बाजूलाच आहे ऑप्शन नंबर 2 आन्सर. क्लिअर. फॉर्म्युले व्यवस्थित फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित एक्सप्लेन केले पण अप्लाय करताना साइनचा साइनच राहू दिला कॉस बनवायचा होता. नाव हा जो क्वेश्चन बघा या ठिकाणी काय दिसतं तुम्हाला tan π/8 ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. आता π/8 हा तुमचा स्टँडर्ड अँगल आहे का. स्टँडर्ड म्हणजे 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री यांच्यापैकी आहे का नाही. ठीक आहे यांच्यापैकी नाही. ओके पण जर मी याला 2 ने मल्टिप्लाय केला ओके याला जर मी 2 ने मल्टिप्लाय केला तर ऍक्च्युली हा मला असं वाटतं 2 × π/8 आहे की नाही इज इक्वल टू काय होणार आहे 45 डिग्री होणार आहे. इज इक्वल टू काय होणार आहे 45 डिग्री होणार आहे. 45 डिग्री म्हणजे π/4. बघा हा जो π/8 वाला जो अँगल होता याला जर मी 2 ने मल्टिप्लाय केला तर आपल्याला तो काय होणार आहे π/4 होणार आहे. बरोबर आहे का नाही. 2 आणि 2 कॅन्सल होणार ना. बेजोग 8 π/4 आहे की नाही. ओके आणि π/4 सुद्धा स्टँडर्ड अँगल आहे. म्हणजे जर का तुम्ही या ठिकाणी याला थिटा इमॅजिन केला याला जर थिटा इमॅजिन केला तर या ठिकाणी मला सांगा तुम्ही 2 थिटाची व्हॅल्यू इक्वल टू काय आला π/4 आला. बरोबर आहे का नाही. आता एक काम करा तुम्ही या ठिकाणी दोघं साईडला टॅन घ्या. सो tan 2 थिटा इज इक्वल टू काय आला tan π/4 आला. tan π/4 म्हणजे tan 45 डिग्री. इकडे tan 2 थिटाचा फॉर्म्युला अप्लाय करा. बघा मी काय केलं मी पहिले रिलेशन चेक केलं कारण π/8 हा तुमचा स्टँडर्ड अँगल त्या ठिकाणी नाहीये. मग π/8 स्टँडर्ड अँगल तुम्हाला नाहीये म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ओके तुम्ही काय केलं π/8 चं स्टँडर्ड अँगल सोबत कोणतं रिलेशन आहे
जर का मी पाय बाय 8 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर तो काय क्रिएट होतो, पाय बाय 4 क्रिएट होतो. म्हणजे या पाय बाय 8 ला मी थिटा इमॅजिन केला, म्हणजेच आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, टॅन पाय बाय 8, म्हणजे याचा अर्थ टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचं, हे लक्षात ठेवा. मग हा थिटा इमॅजिन केला तर हा 2 थिटा झाला, इकडे काय आहे पाय बाय 4, दोघं साईडला मी टॅन घेतला तर आपण या ठिकाणी काय केलं, टॅन 2 थिटा इक्वल टू टॅन पाय बाय 4 झाला. चला मग टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला काय आहे, टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 टॅन थिटा अपॉन ला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, आणि अदर साइडला काय आहे टॅन पाय बाय 4, तर टॅन पाय बाय 4 म्हणजे टॅन 45 डिग्री, त्याची व्हॅल्यू काय असते 1 असते. ओके, बस मग या इक्वेशनला सॉल्व्ह करा, तुम्हाला टॅन थिटा भेटून जाणार. टॅन थिटा म्हणजे तुमचा टॅन पाय बाय 8 आहे. मग आता याला सॉल्व्ह करायचं म्हटल्यावर याला तिकडे वाढवा तुम्ही, है ना. तर हा आला 2 टॅन थिटा आणि हा तिकडे जातोय, तर हा काय झाला 1 इंटू 1 प्लस टॅन स्क्वेअर, तर हा काय आला 1 प्लस टॅन स्क्वेअर. याला पण तिकडे जाऊ द्या, म्हणजेच काय मिळेल आपल्याला, सो देअरफॉर हा 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे काय, पहिले तुम्ही टॅन स्क्वेअर थिटा लिहितो, नंतर प्लस 1 लिहितो, आणि हा तिकडे गेला म्हणजे तो काय झाला मायनस झाला, तर पहिले मी मायनस, ओके, मायनस 2 टॅन थिटा आणि हा प्लस 1 या ठिकाणी मी लिहिला इक्वल टू काय 0, इक्वल टू 0. एक मिस्टेक, कोणती मिस्टेक, या ठिकाणी टॅनचा फॉर्म्युला इथे काय असतो मायनस असतो, इथं मायनस येणार आहे. ओके, तिकडे मल्टिप्लाय गेला, इथे मायनस झाला, है ना. म्हणजे हा मायनस टॅन स्क्वेअर आहे. तुम्ही एक काम करू, तिकडचा टर्म इकडे आणू, तर हा मायनस टॅन स्क्वेअर इकडे आणला म्हणजे काय झाला प्लस टॅन स्क्वेअर झाला, प्लस टॅन स्क्वेअर थिटा झाला, प्लस टॅन स्क्वेअर थिटा. त्याच्यानंतर 2 टॅन थिटा वाली टर्म तर इथंच आहे, म्हणजे प्लस 2 टॅन थिटा, आणि तिकडचा जो 1 आहे त्याला मी इकडे आणला म्हणजे काय झाला मायनस 1 झाला, इज इक्वल टू तिकडे काय उरला मग 0, इकडे काहीच नाही उरला ना, 1 पण इकडे आणला मायनस 1 झाला, टॅन स्क्वेअर इकडे आणला प्लस टॅन स्क्वेअर झाला, आणि तिकडे काहीच नाही उरला. आणि याला फक्त मी थोडंसं रिअरेंज करून घेतलं. रिअरेंज का केलं, कारण या ठिकाणी तुम्हाला सर्व टर्म टॅनच्या आहे, स्क्वेअर वाला एक्सप्रेशन दिसतंय, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला पहिले त्याला जनरल फॉर्म मध्ये आणावं लागतं, देन फॅक्टराइज करावं लागतं, ओके, आणि आपल्याला आन्सर मिळेल. तर त्याला मी पहिले स्क्वेअर, नंतर टॅन, नंतर कॉन्स्टंट टर्म या पद्धतीने अरेंज केली, ठीक आहे, अरेंज केली. आता करूया आपण याचं फॅक्टरायझेशन. मग फॅक्टरायझेशन होईल का रे याचं, होईल का बघा, या प्लस 1 चे असे 2 फॅक्टर शोधा, सॉरी मायनस 1 चे असे 2 फॅक्टर शोधा ज्यांची सबट्रॅक्शन 2 येते. शक्यच नाही, 1 चे फॅक्टर्स काय 1 इंटू 1च आहे, सबट्रॅक्शन केला तर 0 येते, 2 नाही येते ना, मग आन्सर म्हणजे फॅक्टराइज तो होणार नाही. आणि जर का तुम्हाला फॅक्टराइज होत नसेल तर इक्वेशनला सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करतो, आपण त्या ठिकाणी फॉर्म्युला अप्लाय करतो. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो फॉर्म्युला आहे सॉल्व्ह करण्यासाठी, ओके, तो अप्लाय करणार, त्याला म्हणतो आपण फॉर्म्युला मेथड. मग त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय काय लागेल, एबीसीच्या व्हॅल्यूज लागतील. तर या ठिकाणी ए म्हणजेच काय स्क्वेअर वाल्या टर्मचा कोएफिशियंट आहे, तर तो 1 आहे. बी म्हणजेच काय टॅनच्या टर्मचा कोएफिशियंट, तो किती आला तुमचा 2, आणि सी काय आहे कॉन्स्टंट टर्म, दॅट इज मायनस 1. मग इथं आपण फॉर्म्युला अप्लाय करणार, तर काय फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला व्हेरिएबलची व्हॅल्यू, व्हेरिएबल कोण आहे आपला टॅन थिटा, इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय आहे मायनस बी प्लस मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ला ट्वाइस ए. हा त्या ठिकाणी फॉर्म्युला आहे, ठीक आहे ना. व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे टॅन थिटा इज इक्वल्स टू, टॅन म्हणजेच एक्स आहे की नाही, ओके, मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ला ट्वाइस. टाका व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे मायनस 2 झाला, प्लस मायनस अंडर रूट मध्ये बी चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर किती झाला 4 झाला, मायनस 4 इंटू ए इंटू सी, तर 4 इंटू ए ची व्हॅल्यू 1 आणि सी ची व्हॅल्यू मायनस 1, म्हणजे तो आला मायनस 4, तर मायनस मायनस प्लस 4, आणि आपल्याला खाली काय 2 इंटू ए म्हणजे 2 इंटू 1 किती आला 2, ए ची व्हॅल्यू जर मी तर टाकली 1, तर 2 इंटू 1 काय झाला 2 झाला. बस कॅल्क्युलेशन या ठिकाणी करा. तर या ठिकाणी वरती काय आला मायनस 2 प्लस मायनस 4 आणि 4 किती झाला आपले रूट 8 अपॉन ला काय आहे 2. त्याच्यानंतर त्या ठिकाणी जो रूट 8 आहे तो कॅल्क्युलेट करा. तर रूट 8 ची व्हॅल्यू किती असते, रूट 8 ची व्हॅल्यू किती असते 2 अंडर रूट 2 असते. रूट 8 म्हणजेच काय आहे, रूट 8 म्हणजेच 4 इंटू 2 आहे ना, रूट 8 म्हणजे रूट मध्ये 4 इंटू 2, तर 4 चं स्क्वेअर रूट निघालं काय आलं 2, 2 चं निघत नाहीये त्याला मध्येच राहू द्या, म्हणजे 2 रूट 2 आला. मग त्याच्यानंतर सिम्पली फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ओके, त्याच्यानंतर सिम्पली फक्त तुम्हाला वरतून 2 कॉमन काढायचा आहे, तर 2 कॉमन काढला तर उरला काय मायनस 1 आणि इथे काय उरला रूट 2, तर मायनस 1 प्लस मायनस अंडर रूट 2 आणि अपॉनला या ठिकाणी किती आन्सर आला 2, 2 अँड 2 गेट कॅन्सल, तर आपल्याला या ठिकाणी आन्सर काय आला मायनस 1 प्लस मायनस अंडर रूट 2. आता हे कसलं आन्सर मिळालं आपल्याला, आपल्याला मिळालं टॅन थिटाचं आन्सर.
ओके, टॅन थिटा म्हणजे टॅन पाय बाय 8 चं आन्सर मिळालं -1 प्लस मायनस √2 आहे. एक ऑप्शन मध्ये तर या ठिकाणी ऑप्शन मध्ये एकच आन्सर 1 मायनस √2 आहे, -1 मायनस √2 आहे, √2 -1 आहे. तुम्हाला सर पहिलं ऑप्शन आणि दुसरं ऑप्शन मॅच करतात, दोन ऑप्शन या ठिकाणी आन्सर नाही. या ठिकाणी हा जो अँगल आहे पाय बाय 4 ऍक्च्युली याला पाय बाय 8 आहे, याला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केला तर पाय बाय 4 आला आहे. तर पाय बाय 4च फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे, तर पाय बाय 8 त्याच्यापेक्षा लहान आहे, म्हणजे तो सुद्धा फर्स्ट क्वाड्रंट मधला अँगल आहे. आणि फर्स्ट क्वाड्रंट मधल्या अँगल सोबत कोणताही ट्रिग्नोमेट्रिक रेशो असो, ओके, त्याचा आन्सर काय असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे. त्याचा आन्सर पॉझिटिव्ह असणार आहे. मग या ठिकाणी चेक करा याच्यापैकी कोणाचा आन्सर पॉझिटिव्ह आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकताय काय की दोघं जर निगेटिव्ह असेल तर ऍडिशन निगेटिव्ह येणार ना. हा जो टॅन ऑफ पाय बाय 8 इक्वल टू हा -1 आणि -√2, एक वेळा प्लस सोबत एक वेळा मायनस सोबत मी लिहिणार आहे. तर जे मायनस सोबत मी लिहिलं तर पहिला पण मायनस दुसरा पण मायनस, दोघांची ऍडिशन होणार, पण चिन्ह तर मोठ्या संख्येतच लागणार आहे ना, म्हणजे याचा आन्सर तर मायनस येत आहे. ओके, तर हा येणार नाही बिकॉज ऑफ पाय बाय 8 हा फर्स्ट क्वाड्रंट मधला अँगल आहे आणि याचा आन्सर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह पाहिजे. ओके, आपल्याला पॉझिटिव्ह आन्सर भेटत नाही म्हणून हे आन्सर आपल्याला कट करावा लागेल. तर आपल्याला त्या ठिकाणी काय ठेवायचं आहे? पाय बाय 8, आणि हीच स्टेप इम्पॉर्टंट त्या ठिकाणी आहे. सो पाय बाय 8 इज इक्वल टू आपल्याला काय मिळाला? -1 प्लस √2 इज द करेक्ट आन्सर. आता तुम्ही म्हणाल सर हे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? तर √2 ची व्हॅल्यू किती असते? 1.41 असते आणि -1, तर 1.41 -1 म्हटला तर +41 येणार आहे. अलाउड आहे, पॉझिटिव्ह आन्सर येत आहे, अलाउड आहे. सो या ठिकाणी हेच तुमचं आन्सर त्या ठिकाणी आहे. -1 प्लस √2 आहे का ऑप्शन मध्ये? -1 प्लस √2 म्हणजेच काय? √2 -1, थर्ड ऑप्शन, पहिला पण नाही, कारण बाहेरचा मायनस मल्टिप्लाय केला किंवा टर्म मागे पुढे केलं की आपल्याला थर्ड नंबरचा ऑप्शन त्या ठिकाणी मिळेल. ओके ओके, या ठिकाणी हवं तर मी रिझन सुद्धा लिहितो. काय सांगितलं तुम्हाला की आपला जो पाय बाय 8 आहे, पाय बाय 8 वाला जो अँगल आहे तो काय आहे? फर्स्ट क्वाड्रंट मधला अँगल आहे. फर्स्ट क्वाड्रंट मधला अँगल जर असेल तर त्या ठिकाणी आन्सर तर निगेटिव्ह राहू शकत नाहीये. सो दॅट्स वाय आपण या ठिकाणी हे आन्सर इग्नोर करतोय, निग्लेक्ट करतोय. ही महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी आहे. नाही तर मग बरेचसे मुलं काय करतात, सर हे पण तर ऑप्शन मध्ये आहे, मग ते आन्सर का नाहीये है ना, त्याच्यामुळे नाही. क्लिअर क्लिअर. चला थोडस पुढे जाऊया. नेक्स्ट, ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी काय आहे? साइन ऑफ अल्फा मायनस बीटा दिलाय. साइन ऑफ थिटा मायनस अल्फा आहे, साइन थिटा आहे आणि साइन ऑफ थिटा प्लस अल्फा. 2023 चा क्वेश्चन आहे, चांगला क्वेश्चन. ओके, त्यांनी सांगितलंय आर इन एचपी. एचपी मध्ये बाळांनो, एचपी मध्ये, ठीक आहे. देन द व्हॅल्यूज ऑफ कॉस टू थिटा इक्वल टू काय? देन द व्हॅल्यूज ऑफ कॉस टू थिटा इज इक्वल टू काय? तर बाळांनो जर का आपल्याला आता हा कॉन्सेप्ट माहिती असायला पाहिजे. हा सिक्वेन्स सिरीज मधला कॉन्सेप्ट आहे. एचपी म्हणजे काय? हार्मोनिक प्रोग्रेशन. आता हार्मोनिक प्रोग्रेशन, अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन. तर जॉमेट्रिक प्रोग्रेशन काय आहे तर ते तुम्हाला माहिती आहे. मी हार्मोनिक प्रोग्रेशन बद्दल बोलतो. तर हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये काय असतं की जर आपल्याला समजा A, B, C, डॉट 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 एबीसी म्हणण्यापेक्षा मी T1, T2, T3 डॉट 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 Tn या टर्म से ही एक सिक्वेन्स है ना. समजा ही जर इज इन अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असेल, अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असेल तर ओके, यांचा जो रेसिप्रोकल आहे म्हणजे 1/T1, 1/T2, 1/T3 आणि 1/Tn इज इन हार्मोनिक प्रोग्रेशन. जर का एखादी सिक्वेन्स एपी मध्ये असेल तर यांच्या सिक्वेन्स मधल्या ज्या प्रत्येक टर्मचा रेसिप्रोकल घेऊन येणारी जी सिक्वेन्स आहे ती हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये असते. आणि वायसे वर्सा जर का वायसे वर्सा मी काय सांगतो तुम्हाला, ही सिक्वेन्स एचपी मध्ये असेल, ही सिक्वेन्स एचपी मध्ये असेल तर यांचा रेसिप्रोकल करून येणारी जी सिक्वेन्स आहे ती एपी मध्ये म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये त्या ठिकाणी असते. हा एक कॉन्सेप्ट आहे, हा लक्षात ठेवा. डेफिनेशन आहे हार्मोनिक प्रोग्रेशनची, डेफिनेशन आहे की जर एखादी सिक्वेन्स एपी मध्ये असेल तर त्यांचा रेसिप्रोकल केला तर हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये येते. तर कॉन्व्हर्सली आपण असं पण म्हणू शकतोय ना की सिक्वेन्स एचपी मध्ये असेल तर कॉन्व्हर्सली ओके त्याचा जो रेसिप्रोकल आहे तो एपी मध्ये असणार. मग त्यांनी बघा त्यांनी काय सांगितलं आहे, त्यांनी जे सांगितलेलं आहे बघा, त्यांनी 3 टर्म दिलेला आहे. काय दिलेला आहे की सिन्स आपल्याला गिवन दॅट, ओके गिवन दॅट काय आहे, साइन ऑफ
थिटा मायनस अल्फा कॉमा साइन थिटा कॉमा साइन ऑफ थिटा प्लस अल्फा है ना, आर इन हार्मोनिक प्रोग्रेशन. मग हा जर एचपी मध्ये आहे म्हटल्यावर आपल्याला काय म्हणता येईल, यांचा रेसिप्रोकल कशात असेल, अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असेल. म्हणजे 1 ला काय आला, 1 ला साइन ऑफ थिटा मायनस अल्फा, 1 साइन ऑफ थिटा मायनस अल्फा, 1 साइन थिटा, 1 साइन ऑफ थिटा मायनस अल्फा. ओके, हे कशामध्ये असणार आहे, आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. सर्वात इम्पॉर्टंट स्टेप हीच आहे तुमची. ठीक आहे. मग आता जर का या ठिकाणी हे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असेल तर आपल्याला माहिती आहे यांच्यातला जो डिफरन्स आहे ओके तो कसा असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजेच काय, याचा अर्थ सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म इज इक्वल टू थर्ड टर्म मायनस सेकंड टर्म असणार आहे. T2 मायनस T1 इक्वल टू T3 मायनस T1 असणार आहे. टाकून द्या व्हॅल्यू. ही आहे तुमची T1, ही आहे T2, ही आहे T3. सो व्हॅल्यू टाकूया आपण. T1 काय आहे 1 साइन थिटा मायनस सॉरी T2 आहे 1 साइन थिटा आणि T1 काय आहे 1 ला साइन थिटा मायनस अल्फा. अदर साइडला चला, T3 काय आहे 1 ला साइन थिटा प्लस अल्फा आहे, थिटा प्लस अल्फा आणि मायनस T2 ची व्हॅल्यू काय आहे 1 ला साइन थिटा. बघा इक्वेशन तयार झालं, बस याला सॉल्व्ह करायचं आपल्याला आणि आन्सर कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. तर त्यांनी जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरून आपण इथपर्यंत बसलो. त्यांनी दिलेली इन्फॉर्मेशन होती एचपी मध्ये आहे म्हणजे रेसिप्रोकल एपी मध्ये आला, जर का एपी मध्ये आहे म्हणजे डिफरन्स सेम आहे, T2 मायनस T1 इक्वल टू T3 मायनस T2 आहे आणि व्हॅल्यूज टाकल्या तर आपण इथपर्यंत पोहोचलो. बस आपल्याला फक्त या इक्वेशनला काय करायचं, सॉल्व्ह करायचं. मग सॉल्व्ह करताना इथं 1 साइन थिटा, इथं पण 1 साइन थिटा. मग दोघं टर्म एक साइडला आणा, म्हणजे सारख्या टर्म एक साइडला असलं तर जरा बरं असतं, कॅल्क्युलेशन व्यवस्थित करता येतं. आणि याला मी तिकडे पाठवणार. तर हा 1 साइन आहे, तिकडचा 1 साइन इकडे आला म्हणजे 1 साइन प्लस 1 साइन काय झाला तो 2 साइन थिटा झाला. आणि इकडे हा 1 ला साइन ऑफ थिटा प्लस अल्फा आहे. तर ही इकडची जी व्हॅल्यू आहे मायनस, याला मी इकडे आणला तर प्लस 1 ला साइन ऑफ थिटा मायनस अल्फा झाला. देन पुढे काय करणार आता, यांचं डिनॉमिनेटर सेम नसल्यामुळे क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, तर काय होईल बघा. सो या ठिकाणी हा 2 ला साइन थिटा जसा तसा ठेवला मी इज इक्वल टू काय, क्रॉस मल्टिप्लाय मध्ये बघा 1 इंटू साइन ऑफ थिटा मायनस अल्फा, तर या ठिकाणी झाला साइन ऑफ थिटा मायनस अल्फा. नंतर पुढे काय आहे प्लस आहे तर प्लस लिहिला आणि यांचं मल्टिप्लाय साइन ऑफ थिटा प्लस अल्फा, तर इथं आला प्लस साइन ऑफ थिटा प्लस अल्फा आणि अपॉनला दोघांचा मल्टिप्लाय खाली, तर साइन ऑफ थिटा प्लस अल्फा इंटू साइन ऑफ थिटा मायनस अल्फा. तर आपल्याला साइन ऑफ थिटा प्लस अल्फा इंटू साइन ऑफ थिटा मायनस अल्फा मिळाला. क्लिअर, जस्ट ओनली क्रॉस मल्टिप्लाय त्या ठिकाणी मी केलं. मग आता इथं काय विचार करणार, यांचं कॅल्क्युलेशन कसं करणार, तर वरती काय आहे प्लस आहे, आजूबाजूला साइन आहे. तर वरती प्लस आहे, आजूबाजूला साइन आहे, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी एक फॉर्म्युलाचा ग्रुप आहे तो आठवायला पाहिजे, सम इंटू प्रोडक्ट. सम इंटू प्रोडक्ट त्यातला फक्त मी आता एवढाच फॉर्म्युला त्या ठिकाणी सांगतोय की साइन ऑफ सी प्लस साइन डी, सी प्लस डी, साइन ऑफ सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला इज इक्वल टू, आता फंक्शन कसं आहे साइन फंक्शन आहे, ऑड फंक्शन आहे, येणारं आन्सर जे आहे ते ऑड पेअर मध्ये येत असतं आणि ते आहे तुमचं साइन ऑफ सी प्लस डी अपॉन ला 2 आणि इंटू ला कॉस ऑफ सी मायनस डी अपॉन ला 2. ठीक आहे, साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू ला साइन सी मायनस डी अपॉन ला सॉरी साइन सी प्लस डी इंटू कॉस सी मायनस डी अपॉन ला 2. दुसरा आहे तो साइन सी मायनस साइन डी चा फॉर्म्युला आहे. नंतर कॉस सी प्लस कॉस डी चा फॉर्म्युला आहे, कॉस सी मायनस कॉस डी चा सुद्धा फॉर्म्युला त्या ठिकाणी आहे. ठीक आहे, तर हे आहे तुमचे बेसिक फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे विचार करू शकताय. ओके, की यांना आपल्याला त्या ठिकाणी पाठ करायचे. याला म्हणतो आपण सम इंटू प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट झालाय, तर सम इंटू प्रोडक्ट असं आपण त्या ठिकाणी नाव दिलं. मग आता यांना कसं लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं त्याच्यावर एक नंतर व्हिडिओ बनवायलाच मी. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवायचं आहे. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला लवकर मिळेल. नाव आता दुसरा फॉर्म्युला, हे झालं न्यूमरेटरला. डिनॉमिनेटरला काय दिसतंय, तर डिनॉमिनेटरला आता हा फॉर्म्युला बुक मध्ये नसतो. ठीक आहे, तर या ठिकाणी हा जो फॉर्म्युला आहे हा शॉर्ट ट्रिक आहे. अदरवाइज इथं पण आपण प्रोडक्ट इंटू सम फॉर्म्युला अप्लाय करून पुढचे कॅल्क्युलेशन केले असते. पण या ठिकाणी लक्षात घ्या, जेव्हा आपण साइन ऑफ ए प्लस बी, इथं मी अल्फा प्लस थिटाला मी ए प्लस बी लिहितोय आणि इंटूला काय आहे साइन ए मायनस बी आहे. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. ओके, कारण बऱ्याच वेळा तो आठवत नाही आपल्याला.
व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे की साइन ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बी जर असेल तर याचं आन्सर या ठिकाणी आहे साइन स्क्वेअर ए मायनस ला साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी, साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. ठीक आहे, या फॉर्म्युला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता याला लक्षात कसं ठेवणार बघा, मल्टिप्लाय दोघं टर्म साइनच्याच आहे. अँगल मध्ये बघा एका ठिकाणी अँगल ए प्लस बी, एका ठिकाणी अँगल ए मायनस बी आहे. मग ए प्लस बी इंटू ए मायनस बी काय होतो हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे. मग इथं पण तसं इमॅजिन करा ना, इथं काय आला साइन स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर आला, त्यातल्या त्यात साइन स्क्वेअर ए मायनस कॉस स्क्वेअर बी आला. सॉरी साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी त्या ठिकाणी आलेला. ओके, बोलताना बऱ्याच वेळा मिस्टेक होते, लक्ष देत चला. चला मग आपण करणारे कॅल्क्युलेशन. 2 अपॉन ला काय आहे साइन थिटा आहे इज इक्वल टू वरती काय येणार आहे तर साइन प्लस साइन म्हणजे त्या ठिकाणी आला तुमचा 2 इंटू ला साइन वरती अँगल येणार आहे सी प्लस डी अपॉन 2. सी म्हणजे काय आहे थिटा प्लस अल्फा, डी म्हणजे काय आहे थिटा, उलट झालं का थिटा मायनस अल्फा आणि थिटा प्लस अल्फा. करून घ्या, त्यांची ऍडिशन करा. ऍडिशन करा पहिले आणि डिवाइड बाय 2 लावा. दिस इज सी आणि दिस इज डी. तर जसं मी ऍडिशन करणार आहे प्लस अल्फा मायनस अल्फा कॅन्सल होणार. 2 थिटा येतोय, सी प्लस डी म्हणला तर 2 थिटा येतोय आणि अपॉनला 2 आणि इंटूला पुढे काय कॉस सी मायनस डी अपॉनला 2. तर हा थिटा मायनस अल्फा आणि मायनस डी म्हणजेच काय आहे थिटा प्लस अल्फा. ब्रॅकेटला ओपन करावं लागेल, बाहेर मायनस असल्यामुळे इथं मी लिहिलं एक गोष्टी, नाही तर मी वरच्यावरती केलं असतं. सो थिटा मायनस अल्फा ऍज इट इज आहे आणि मायनस असल्यामुळे दोघांची चिन्ह बदलतील. तर या ठिकाणी थिटा कॅन्सल आउट होतं, प्लस थिटा मायनस थिटा कॅन्सल आउट होतोय. सो मायनस अल्फा आणि मायनस अल्फा काय झाला -2 अल्फा झाला. ओके, तर सी मायनस डी किती आला तो -2 अल्फा आणि अपॉनला 2 होताच फॉर्म्युलाचा. वरती आपण तो फॉर्म्युला अप्लाय केला. नंतर खाली काय आहे साइन अल्फा थिटा प्लस अल्फा इंटू साइन ऑफ थिटा मायनस अल्फा म्हणजे आपल्याला काय मिळाला साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर अल्फा असं त्या ठिकाणी आपल्याला मिळालं. नाव पुढे चला. या ठिकाणी मधल्यामध्ये ब्रॅकेटच्या मधल्यामध्ये 2 कॅन्सल होणार, इथं पण 2 कॅन्सल होणार. देन वॉट उरला इकडे पण बघा, इकडे मल्टिप्लायला 2 आहे आणि इकडे पण मल्टिप्लायला 2 आहे, तो पण कॅन्सल. मग इथं उरला काय, इथं उरला तुमच्याकडे 1/sin, इथं उरला 1/sin थिटा. इकडे काय काय उरलाय तर साइन थिटा आणि इंटूला कॉस ऑफ अल्फा आहे. तुम्हाला चांगलंच माहिती आहे कॉसच्या मध्ये मायनस असेल तर तो गायब होतो, म्हणजे या ठिकाणी उरणार फक्त कॉस अल्फा आणि आपणला खाली काय काय आहे आपणला साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर अल्फा आहे. मग काय कराल क्रॉस मल्टिप्लाय. तर याला इकडे पाठवून द्या, 1 सोबत मल्टिप्लाय झाला तर काय झाला 1 सोबत मल्टिप्लाय झाल्यावर साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर अल्फा आणि इज इक्वल टू हा जो साइन आहे याला मल्टिप्लाय करा म्हणजे काय झाला साइन इंटू साइन साइन स्क्वेअर थिटा आणि इंटूला कॉस अल्फा. इथपर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचलो. एक वेळा चेक करा आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं. आपल्याला कॉस टू थिटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. मग एक काम करतो, या टर्मला मी इकडे आणतो, साइन अल्फाला तिकडे घेऊन जातो. या टर्मला मी इकडे का आणतो कारण इकडे साइन स्क्वेअर अल्फा आणि ही पण साइन स्क्वेअर थिटा वाली टर्म आहे. तर हा साइन स्क्वेअर थिटा हा अल्फा आहे, ओके स्क्वेअर आहे. याला मी इकडे आणला मायनस साइन स्क्वेअर थिटा इंटूला काय कॉस अल्फा आणि ही जी मायनस वाली टर्म आहे त्याला तिकडे घेऊन जाऊ तर ती प्लस झाली, तर प्लस साइन स्क्वेअर अल्फा. आता या दोघांमधून आपला साइन स्क्वेअर थिटा कॉमन निघतोय. मग उरला का आपल्याकडे इथं उरला 1 आणि मायनसला काय आहे कॉस अल्फा आणि अदर साइडला काय आहे अदर साइडला साइन स्क्वेअर अल्फा. तर या टर्मला मी तिकडे सेंड करून देतो. तर आपल्याला काय मिळालं इथं साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा अपॉन ला काय आहे 1 मायनस कॉस अल्फा. पुढे काय कॅल्क्युलेशन्स करा, साइन स्क्वेअर अल्फा ऑप्शन्स चेक करा. एक वेळा ऑप्शन्स ही खतरनाक आहे, अल्फा बाय 2 मध्ये. ओके, इथं तुम्हाला दिसतोय 1 मायनस कॉस अल्फा आहे. तर 1 मायनस कॉस अल्फा म्हटल्यावर त्या ठिकाणी आपल्याकडे फॉर्म्युला आहे काय 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आहे ना. 1 मायनस कॉस थिटा म्हणजे काय आहे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आहे. तर या ठिकाणी इकडचा साइन स्क्वेअर थिटा ऍज इट इज आहे. मग याला जर आपण थिटा बाय 2 मध्ये कन्वर्ट करतोय आहे की नाही, हा झाला तुमचा 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजेच अल्फा बाय 2 आहे की नाही. आता वरच्या अँगलला सुद्धा करावा लागेल. मग साइन ऑफ अल्फाचा काय फॉर्म्युला आहे तर साइन ऑफ अल्फाचा फॉर्म्युला आहे 2 साइन अल्फा बाय 2 इंटूला कॉस अल्फा बाय 2. हाफ अँगल फॉर्म्युला अप्लाय केला आणि याचा स्क्वेअर असल्यामुळे ब्रॅकेट टाकून मला स्क्वेअर लिहावाच लागला. मग जसा स्क्वेअर लिहिला तर या ठिकाणी प्रत्येकाचा स्क्वेअर होऊन जाणार तो, म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 झाला, देन साइन स्क्वेअर अल्फा बाय 2 आला इंटूला कॉस स्क्वेअर अल्फा बाय 2 आला आणि अपॉनला काय आहे अपॉनला 2 साइन स्क्वेअर
अल्फा बाय 2 त्या ठिकाणी आहे. मग बे एक बे दुनी 4 साइन स्क्वेअर अल्फा बाय 2 साइन स्क्वेअर अल्फा बाय 2 कॅन्सल. सो फायनली आपल्याला या ठिकाणी साइन स्क्वेअर थिटाचं आन्सर काय मिळालं 2 कॉस स्क्वेअर अल्फा बाय 2. कॅल्क्युलेशन थोडस लॉंग आहे पण आन्सर भेटेल पाडा. आन्सर मिळेल. साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय मिळाला आपल्याला 2 कॉस स्क्वेअर अल्फा बाय 2 मिळाला. ठीक आहे. पण आपल्याला तर कॉस 2 थिटाची व्हॅल्यू पाहिजे ना. ओके आपल्याला तर कॉस 2 थिटाची व्हॅल्यू पाहिजे. मग कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला काय कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला काय माहिती का तुम्हाला इथे लिहितो मी कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला. ओके कॉस 2 थिटाचे 3 फॉर्म्युले नाही 4 फॉर्म्युले आहेत. ओके कॉस 2 थिटाचा एक फॉर्म्युला आहे कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. दुसरा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. तिसरा फॉर्म्युला आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. हे फॉर्म्युले मी तुम्हाला पाठ करायचं सांगितलंय. आणि चौथा फॉर्म्युला आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन ला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि आपण कुठपर्यंत पोहोचलोय आपण पोहोचलेलो आहोत साइन स्क्वेअर थिटाच्या व्हॅल्यू पर्यंत. मग आपल्याला काय करायचंय कॉस 2 थिटा पाहिजे तर 1 मायनस व्हॅल्यू टाकून द्या. सो देअरफॉर या ठिकाणी आपल्याला कॉस 2 थिटा पाहिजे होता तर काय मिळाला वी नो दॅट देअरफॉर नाउ cos 2 theta is equals to 1 minus 2 sin square okay theta 2 sin square theta. चला व्हॅल्यू टाका. सो देअरफॉर इक्वल टू काय आला 1 minus 2 sin square theta ची व्हॅल्यू काय आली 2 cos square alpha by 2 आणि हा 1 minus 2 into 2 काय झाला 4 आणि हा cos square alpha by 2 आपल्याला मिळाला आणि हेच आपलं उत्तर. 1 minus 4 cos square alpha by 2 is the answer. ठीक आहे. बघा मी पुन्हा एक वेळा तुम्हाला सांगतोय. ओके याच्यामध्ये खूप सारे कॉन्सेप्ट खूप सारे फॉर्म्युले यूज झालेले आहे. पहिली गोष्ट त्यांनी जसं दिलं त्याच्यावर आपण या ठिकाणी लिहून घेतलं की हा एसपी मध्ये होता म्हणून एपी मध्ये आला. एपी मध्ये आहे म्हणजे डिफरन्स सेम आहे. डिफरन्स सेम आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी इक्वेशन्स मिळालं. याला सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करायचं कसं तर या ठिकाणी अँगल जे आहे अल्फा प्लस थिटा आणि अल्फा मायनस थिटा वाले जे अँगल्स त्यांना एक साइडला घेतले आणि या साइन वाला एक्सप्रेशनला एक साइडला घेतला. का घेतले तर यांच्यामध्ये आपण कॅल्क्युलेशन करू शकतो ऍटलीस्ट क्रॉस मल्टिप्लाय. तर या ठिकाणी जसं मी क्रॉस मल्टिप्लाय केलं तर मी इथपर्यंत पोहोचलो है ना इथपर्यंत पोहोचलो. अरे यार चलो ना भाई हा इथपर्यंत पोहोचलो. तर जसं आपण या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय केलं तर आपल्याला साइन सी प्लस साइन डी आठवायलाच पाहिजे. ओके जर तुम्हाला कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग करायचे असेल तर तुम्हाला फॉर्म्युले पाठ करून त्यांना अप्लाय करता यायलाच पाहिजे जेणेकरून ते तुम्हाला एक्झाम्पल मध्ये लगेच ओके सुचतील कॅल्क्युलेशन करताना. तिथं साइन सी प्लस साइन डीचा फॉर्म्युला आठवला तो मी साईडला लिहिला तो अप्लाय केला आणि इथं काय साइन इंटू साइन आहे. तर हा पण फॉर्म्युला जर तुम्हाला माहिती असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. जर माहित नसेल तर तुम्हाला जसं या ठिकाणी मी सम इंटू प्रोडक्टचा फॉर्म्युला लिहिला तसाच प्रोडक्ट इंटू समचा फॉर्म्युला आहे. इथं 2 ची ऍडजस्टमेंट करून 2 इंटू साइनचा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. 2 साइन साइन डीचा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. तो कन्वर्ट होणार आहे कॉस मध्ये आणि कॉस मधून त्याला साइन मध्ये आणण्यासाठी पुन्हा आयडेंटिटी अप्लाय करावं लागेल. पण जर तुम्हाला त्या ठिकाणी हा फॉर्म्युला माहिती असेल तर तुमचं 2-3 स्टेपचं काम एका स्टेप मध्ये होतंय बाळांनो. एका स्टेप मध्ये होतंय. बस मग वरती सिंपल कॅल्क्युलेशन केले 2 कॅन्सल निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला अप्लाय केला. तर निगेटिव्ह अँगल फॉर्म्युल्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं कॉस आणि सेक आहे तिच्यामध्ये मायनस गायब होतो बाकीच्यांमध्ये मायनस बाहेर निघतो. तर हा कॉस होता तिथला मायनस गायब झाला फक्त इथं कॉस अल्फा आला. नंतर इथं काय करावं लागणार सिंपल जो क्रॉस मल्टिप्लाय याला तिकडे नेला याला इकडे नेला हे मिळालं. याच्या पुढे काय तर इथं पण मला साइन स्क्वेअरची टर्म दिसते इथं पण साइन स्क्वेअरची टर्म दिसते म्हणून मी साइन स्क्वेअर वाल्या टर्मला एक साइडला आणल्या. ओके साइन स्क्वेअर कॉमन काढला तर हा 1 मायनस कॉस झाला. याला पण तिकडे पाठवून दिला तर मला इथून साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यूज त्या ठिकाणी मिळाली. आता साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू या ठिकाणी मिळाली मला अशी 1 मायनस कॉस अल्फाच्या फॉर्म मध्ये. ओके नंतर मी ऑप्शन चेक केले ऑप्शन मध्ये आपल्याला अल्फा बाय 2 मध्ये आन्सर आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला समजते की हा जो 1 मायनस कॉस आहे दॅट इज 2 साइन स्क्वेअर अल्फा बाय 2 आला. मग खालचा अँगल जर अल्फा बाय 2 मध्ये आला तर वरच्याला पण अल्फा बाय 2 मध्ये न्यावा लागेल. म्हणून आपण साइन थिटाचा थिटा बाय 2 चा फॉर्म्युला अप्लाय केला की साइन ऑफ थिटा इज इक्वल टू काय असतो 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर होता तर प्रत्येकाला स्क्वेअर केला त्यामध्ये काही टर्म कॅन्सल आउट झाल्या काही उरल्या. हे कोणाचा आन्सर भेटला साइन स्क्वेअरचा. पण आपल्याला पाहिजे होता कॉस 2 थिटा. पण आय नो दॅट की कॉस 2 थिटा हा साइन स्क्वेअर मध्ये पण लिहिता येतो कॉस स्क्वेअर मध्ये पण लिहिता येतो टॅन मध्ये पण लिहिता येतो. मग त्यामध्ये मी कॉस 2 थिटा फक्त कोणता फॉर्म्युला लिहिला साइन वाला आणि साइन थिटाची व्हॅल्यू म्हणजे साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू त्या ठिकाणी रिप्लेस केली. दॅट इज युअर फायनल आन्सर. हे तुमचं फायनल आन्सर बाळांनो. लेक्चर ओके जर एखादी स्टेप समजत नसेल तर तुम्ही त्याला व्हिडिओला मागे पुढे करून त्या ठिकाणी बघू शकता. ओके मागे पुढे करून बघू शकता. नाव त्याच्यानंतर आणि सोपं आहे ज्या पद्धतीने ज्या ज्या गोष्टी तुम्हाला लागतायत प्रत्येक स्टेपला त्या सर्व गोष्टी मी लिहितोय सर्व फॉर्म्युले त्या ठिकाणी लिहितो. बघा इथं फॉर्म्युले लिहिले की नाही
लिहिला फॉर्म्युला. तर ज्यांचे फॉर्म्युले पार्ट नसेल त्यांच्यासाठीही हा म्हणजे हे लेक्चर तुम्हाला व्यवस्थित समजेलच. आणि ज्यांचे पार्ट येतात ते तर एक्सपर्टच होतील, काही विषय नाही. चला पुढे जाऊया. नेक्स्ट काय दिसतंय, टॅनची व्हॅल्यू दिली आहे, टॅन एक्स ची व्हॅल्यू दिली आहे, एक्स सांगितलं त्यांनी पाय पासून 3π/2 पर्यंत. पाय पासून 3π/2 पर्यंत म्हणलं तर कोणता क्वाड्रंट आला बाळांनो? हा कोणता क्वाड्रंट आला? हा आला तुमचा थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह असतं? चांगलंच माहिती तुम्हाला. थर्ड क्वाड्रंट ऑल स्टुडंट टेक कॉपी. त्याच्यानुसार थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन थिटा आणि टॅनचा जो उलटा आहे कॉट थिटा हे पॉझिटिव्ह असतात. तर त्यांनी बघा पॉझिटिव्ह व्हॅल्यू दिलीच आहे. आणि आपल्याला त्यांनी विचारलंय cos x/2 ची व्हॅल्यू. cos x/2 ची व्हॅल्यू. आता तुम्ही या ठिकाणी एक विचार असा करा बाळा, cos x/2 आपल्याला त्यांनी सांगितलंय की या ठिकाणी x ची व्हॅल्यू काय आहे? π/2 लेस दॅन π/2 नाहीये, पाय आहे. सिन्स त्यांनी दिलेला आहे पाय लेस दॅन x लेस दॅन 3π/2, पण आपल्याला cos x/2 ची व्हॅल्यू पाहिजे. काही ऑप्शन्स पॉझिटिव्ह दिसत आहे, काही ऑप्शन्स निगेटिव्ह दिसत आहे. पण एक तर आन्सर पॉझिटिव्ह असेल, नाही तर आन्सर निगेटिव्ह असेल, एवढं तर कन्फर्म आहे. मग यातले दोन ऑप्शन आपल्याला इलिमिनेट करता येतील. कसे इलिमिनेट करायचे? अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो तेवढा चेक करा फक्त. पण आपल्याला आता x दिलाय, x/2 नाही दिलाय, मग डिवाइड/2 करा ना. मग प्रत्येकाला डिवाइड/2 केला तर या ठिकाणी π/2 झाला. ओके, हा लेस दॅन x/2 झाला आणि याला 2 ने डिवाइड केला तर हा 3π/2 ऑलरेडी आहे, त्याला अजून 2 ने डिवाइड केला तर 3π/4 झाला. आणि तुम्ही बघू शकताय हा म्हणजे 90 आहे आणि हा किती आहे? π/4 45 डिग्री. 45 इंटू 3 किती झाला? 135 डिग्री. तर जो अँगल 90 डिग्री आणि 135 डिग्रीच्या मध्ये असतो तो अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे? सेकंड क्वाड्रंट मध्ये असणार आहे. सेकंड क्वाड्रंट. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये बाळांनो कोण कोण पॉझिटिव्ह असतं? फक्त आणि फक्त साइन आणि कोसेक हे पॉझिटिव्ह असतात. पण हा तर कॉस आहे, हा तर कॉस आहे, म्हणजे याचा अर्थ हे दोन ऑप्शन्स कटले ना आपले. याचा आन्सर निगेटिव्ह येणार आहे. cos x/2 चा आन्सर निगेटिव्ह येणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही फक्त याच्यावरूनच तुमचे दोन ऑप्शन्स इलिमिनेट करू शकताय. म्हणजे इन केस तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता जरी नाही आला तरी तुम्ही या दोन पैकी तुक्का नाही मारणार आहे. तुक्का जर तुम्हाला मारायचं असेल तर हे जे दोन निगेटिव्ह आन्सर्स आहे त्यांच्यापैकी तुक्का मारा, 50% चान्सेस आन्सर बरोबर आहे. ठीक आहे, चला पण आता या ठिकाणी आता दोघांपैकी कोणतं करेक्ट आहे तर आपल्याला सॉल्व्ह करावंच लागेल. बघूया काय दिलंय त्यांनी. टॅन एक्स ची व्हॅल्यू दिली आहे, cos x/2 काढायचा आहे. तर जेव्हा पण तुम्हाला टॅन ची व्हॅल्यू काढायची x/2 मध्ये न्यायचं असेल, आता कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा? टॅन एक्स वरून आपल्याला टॅन x/2 भेटेल. टॅन एक्स वरून आपल्याला टॅन x/2 भेटेल आणि टॅन x/2 वरून cos x/2 काढून घेऊ आपण. है की नाही? तसं करता येईल. अजून काय करता येईल बरं? एक तर तुम्ही टॅन एक्स वरून cos x काढा आणि त्याच्यावरून तुम्ही cos x वरून cos x/2 पण काढू शकता, तेही आपल्याला करता येईल. तर काय करायचं तुम्ही मला, काय टॅन एक्स वरून आपण एक काम करू, टॅन एक्स वरून टॅन x/2 काढायचा. टॅन एक्स वरून आपण cos x काढूया 16. तर टॅन एक्स दिलेला आहे 3/4. मग टॅन एक्स वरून cos x काढायचं असेल, लक्षात घ्या बाळांनो हा शॉर्टकट खूप महत्वाचा आहे. नाही तर मुलं काय करता, या टॅन वरून आपल्याला काय करायचं, कॉस काढायचा आहे ना, तर टॅन वरून पहिले सेक काढणार म्हणजे आयडेंटिटी वापरणार. आयडेंटिटी वापरली, दोन आन्सर भेटतात, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. मग क्वाड्रंट चेक करायचं, त्याच्यानुसार पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह घ्यायचं ते आपल्याला समजतं. मग तिथून परत सेक करून आपण त्याचा उलटा केला की कॉस भेट है ना. पण मी तुम्हाला या ठिकाणी काय सांगतो, एक शॉर्ट ट्रिक सांगतोय. शॉर्ट ट्रिक काय आहे, कुठलाही ट्रिग्नोमेट्रिक रेशो जर तुम्हाला दिला असेल तर सरळ सरळ एक ट्रायंगल बनवायचा. ट्रायंगल बनवल्यानंतर हा जो अँगल आहे या ठिकाणी एक्स अँगल लिहून द्यायचा, जो खालचा अँगल आहे त्याला लिहायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही टॅन थिटाचा जो बेसिक फॉर्म्युला आहे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. ऑपोजिट साइड आपण हायपोटेनियस असतो, म्हणजे ऑपोजिट साइड 3 आली, हायपोटेनियस किती आला 4 आला. तर या अँगल एक्सच्या ऑपोजिट साइडला 3 आणि हायपोटेनियसला 4 लिहून द्यायचा. काहीतरी चुकलं माझं. टॅन थिटाचा फॉर्म्युला असतो ऑपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी ऍडजस्टंट साइड आपल्याला मिळाली 4. ओके, सो पायथागोरस थेरम अप्लाय करून तुम्ही या व्हॅल्यूला म्हणजे या तिसऱ्या व्हॅल्यूला कॅल्क्युलेट करून घ्यायचं. या तिसऱ्या व्हॅल्यूला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करून घ्यायचं. ओके, आणि ती येणार आहे त्याच्यासाठी फॉर्म्युला डायरेक्टली लक्षात घ्या. जेव्हा तुम्हाला हायपोटेनियस कॅल्क्युलेट करायचा असेल आहे की नाही, तर या उरलेल्या दोन साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन, उरलेल्या दोन साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन मध्ये लिहायची. तर उत्तर किती आलं तुमचं?
3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, 16 प्लस 9 किती झाला 25 आणि त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर किती आलं 5. तिसरी साईड आपल्याला त्या ठिकाणी मिळाली आणि तुम्हाला पाहिजे होता कोण कॉस थिटा पाहिजे होता का. चला मग कॉस थिटाचा बेसिक फॉर्म्युला काय आहे, ऍडजस्टंट साइड अपॉन ला हायपोटेन्यूस. सिंपलचा विषय. ऍडजस्टंट साइड किती आहे 4 आणि हायपोटेन्यूस किती आला 5, तर याचा आन्सर आला 4 अपॉन ला 5. बट जेव्हा तुम्ही हे असं शॉर्टकट पद्धतीने जाणार आहे त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, या ठिकाणी कुठलं तरी चिन्ह येणार आहे, एक तर प्लस नाही तर मायनस. ठीक आहे, मग ते चिन्ह कसं येणार, तर या ठिकाणी क्वाड्रंट बघा बरं तुमचा कोणता आहे. क्वाड्रंट कोणता आहे, थर्ड क्वाड्रंट आहे. कोणता क्वाड्रंट आहे, थर्ड क्वाड्रंट आहे. पाय पासून 3π/2 पर्यंत थर्ड क्वाड्रंट आहे आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये या कॉस थिटाची व्हॅल्यू असते निगेटिव्ह. कॉस थिटाची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय असते, निगेटिव्ह. म्हणजे या ठिकाणी कॉस एक्स आपल्याला मिळाला मायनस. असो कॉस एक्स ची व्हॅल्यू आली -4 अपॉन ला 5. -4 अपॉन ला 5. मग या कॉस एक्स वरून आपल्याला काय करायचं, कॉस x/2 ची व्हॅल्यू काढायची आहे. सो देअरफॉर नाउ आय नो दॅट. सो देअरफॉर नाउ जेव्हा कॉस एक्स वरून कॉस x/2 काढायचं असेल, ओके, तर आपण करणार काय, आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट 1 प्लस कॉस थिटाचा जो फॉर्म्युला आहे, 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला काय आहे, 2 cos स्क्वेअर θ/2 आहे. बरोबर. मग थिटा म्हणजेच काय, आपला एक्स आहे, व्हॅल्यू टाकून द्या. सो व्हॅल्यू टाकून द्या. थिटा म्हणजेच काय, एक्स आहे. म्हणजे हा कॉस एक्स झाला. हो तर या ठिकाणी एक्स लिहा, हो तर या ठिकाणी एक्स लिहा. सो 1 प्लस कॉस एक्स इज इक्वल टू काय आला, कॉस स्क्वेअर x/2. सो व्हॅल्यू जी व्हॅल्यू तुमच्याकडे आहे ती टाकून द्या. तर कॉस एक्स ची व्हॅल्यू काय, -4 अपॉन ला 5 आणि या ठिकाणी आला 2 cos स्क्वेअर, ओके, x/2. करा कॅल्क्युलेशन. सो याचं कॅल्क्युलेशन काय होणार आहे, क्रॉस मल्टिप्लाय 5 आणि हा -4 म्हणजे किती आला 1/5 आला. इज इक्वल टू काय आला 2 cos स्क्वेअर x/2. 2 ला खाली पाठवून द्या, मल्टिप्लाय होऊन जाणार. म्हणजे कॉस स्क्वेअर x/2 ची व्हॅल्यू बघा काय भेटते आपल्याला, हा 2 खाली आला 10 झाला ना, म्हणजे 1/10. आणि इथं आपण काय करणार आहे, स्क्वेअर रूट घेणार आहे. ओके, तर स्क्वेअर रूट घेतलं तर कॉस स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय आला कॉस, आणि इथं प्लस मायनस मध्ये आन्सर येणार आहे आणि ऑप्शन मध्ये हा 1/रूट येणार. आता ऍक्च्युली प्लस घ्यायचा का मायनस घ्यायचा, तर x/2 वाला जो अँगल आहे, ओके, x/2 वाला जो अँगल आहे तो कोणता आहे, तो कोणता आहे, x/2 हा चाललाय आपला सेकंड क्वार्टर मध्ये. सेकंड क्वार्टर मध्ये कॉस कसा असतो, निगेटिव्ह, म्हणून याचा आन्सर आपण काय घेणार आहे, -1/रूट. ओके, या ठिकाणी मायनसच का घेतलं, सिन्स या ठिकाणी x/2 बिलॉंग टू सेकंड क्वार्टर. x/2 बिलॉंग टू व्हॉट, सेकंड क्वार्टर. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस्ट असतो निगेटिव्ह, म्हणून आपण या ठिकाणी मायनस वाला आन्सर घेतला, प्लस वाला घेतलेला नाहीये. तर -1/√10 इज द करेक्ट. बघा ऑप्शन मध्ये +1/√10 पण आहे, पण +1/√10 येणार नाहीये, -1/√10 येणार आहे बिकॉज ऑफ सेकंड क्वाड्रंट. जर तुम्हाला हे माहित नसेल की अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये जातोय आणि पुढे पॉझिटिव्ह आहे, तर तुम्हाला इथं 2 आन्सर भेटतील. तुम्ही म्हणाल सर दोघं बरोबर आहे, ओके, पण या ठिकाणी दोघं आन्सर करेक्ट नाहीये, थर्ड आणि फोर्थ आन्सर करेक्ट नाहीये, तिथं फक्त फोर्थच करेक्ट आहे. ओके, क्वाड्रंट नुसार. आणि हे तर बिना सॉल्व्ह करता पण आपल्याला समजलं होतं, एक तर पहिला नाही तर चौथा असं. ठीक आहे, ठीक. नाव MHTCT 2024 चा क्वेश्चन होता. चला पुढे जाऊया. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ, काय आहे, अँगल्स तुमचे बघितले तर तुम्ही स्टँडर्ड अँगल्स तर नाहीच. कोणाला माहिती का cos 20 डिग्रीची व्हॅल्यू काय असते, नाही माहिती. मग नाही माहिती तर त्या ठिकाणी व्हॅल्यूज तर टाकता येणार नाही. √2 इंटू साइन ऑफ 65 डिग्री. ओके, या एक्सप्रेशनची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. 2024 चा क्वेश्चन आहे अगेन. ठीक आहे, मग आता करायचं काय, तर आपण एक काम करू. काय करायचं, पहिली गोष्ट या ठिकाणी ही एकमेव टर्म आहे ती स्क्वेअर मध्ये आहे. ओके, ही जी एकमेव टर्म आहे ती स्क्वेअर मध्ये आहे, तिला ओके स्क्वेअर मधून तिला नॉन स्क्वेअर वाल्या टर्म मध्ये कन्वर्ट करायचं. मग तुम्हाला स्क्वेअर रूट घ्या, तर स्क्वेअर रूट नाही घेता येणार बाळांनो, कारण आजूबाजूला पण बाकीचे टर्म आहे ना, असं डायरेक्टली स्क्वेअर रूट नाही घेता येत. ओके, तर मग अशा टायमाला आपण काय करणार, जेव्हा पण तुम्हाला साइन स्क्वेअरची टर्म आणि कॉस स्क्वेअरची टर्म नॉन स्क्वेअर वाल्या टर्म मध्ये कन्वर्ट करायची असेल, तर हे जे दोन फॉर्म्युले आपण शिकलोय, कोणता फॉर्म्युला आहे, पहिला फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस 2 थिटाचा आणि दुसरा फॉर्म्युला आहे 1 मायनस कॉस 2 थिटा. तर 1 प्लस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा आणि 1 मायनस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर थिटा, आहे की नाही. तर या फॉर्म्युल्यांना आपण उलटे वापरणार आहे, म्हणून त्यांना मी उलटे लिहिले. अदरवाईज आपण पहिले हे एक्सप्रेशन लिहितो, नंतर हे एक्सप्रेशन तिच्या साईडने लिहितो.
पण इथं मला उलटे यूज करायचे म्हणून मी त्या ठिकाणी उलटे लिहिले की जेव्हा तुम्हाला 2 cos स्क्वेअर थिटा दिसेल तर तुम्ही त्या ठिकाणी 1 प्लस cos 2 थिटा लिहू शकताय. जेव्हा तुम्हाला 2 sin स्क्वेअर थिटा दिसेल तर तुम्ही 1 मायनस cos 2 थिटा लिहू शकता. मग इथं आपल्याला तर फक्त 2 2 पण ऍडजस्ट करून दिलाय त्यांनी. जर 2 ऍडजस्ट नसता केला तर आपण त्याला खाली पाठवला असता, है ना, खाली पाठवला असता असं. तर करा मग अप्लाय. सो काय होणार आहे बघा. सो दॅट विल बी इक्वल टू हा cos ऑफ 20 डिग्री आपला ऍज इट इज आहे प्लस 2 sin स्क्वेअर 55 आहे. 55 म्हणजे थिटा. तर काय होणार आहे 1 मायनस cos 2 थिटा होणार आहे. म्हणजे या ठिकाणी आला हा 1 मायनस cos 2 थिटा म्हणजे 2 इंटू 55 झाला है ना, हा मल्टिप्लाय बरं. आणि हा पुढे काय आहे मायनस √2 sin 65 ला सध्या तसाचा तसा राहू द्या. बघू पुढे काय करता येतं. कदाचित एखाद्या वेळेस कॅन्सल झाला तर चांगलीच गोष्ट. मग या ठिकाणी काय आहे cos ऑफ 20 डिग्री ऍज इट इज आहे प्लस ब्रॅकेटच्या बाहेर प्लस म्हणजे ओपन होणार आहे तो प्लस 1 मायनस cos हा 2 इंटू 55 म्हणजे किती झाला तो 55 आणि हा 110 डिग्रीचा अँगल झाला. √2 sin 65 जसाचा तसा. क्लिअर. नाव पुढे काय करायचं आपल्याला या ठिकाणी cos ऑफ 110 डिग्री है की नाही. तर हा जो अँगल आहे 110 डिग्री तर 110 डिग्री ऍक्च्युली हा अँगल 90 प्लस समथिंग लिहिता येतो आपल्याला. 90 प्लस समथिंग लिहिता येतोय है ना. तर मग 90 प्लस समथिंग किती तर हा cos 20 डिग्री आहे, हा प्लस 1 आहे आणि हा मायनस हा cos ऑफ याला मी 90 डिग्री प्लस 20 डिग्री लिहितो है ना. 90 डिग्री प्लस 20 डिग्री त्या ठिकाणी मी लिहिला. पुढचा √2 sin ऑफ 65 जसाचा तसा आहे है ना. नाव पुढे काय आहे हा cos 20 डिग्री हा प्लस 1 आहे आणि मायनस 120/60 याला जर आपण 65 मध्ये नाही होते ना तो कन्वर्ट राहू द्या मला 90 प्लस 20 लिहिला तर हा cos ऑफ 90 प्लस थिटा म्हणजे π/2 प्लस थिटा झालाय. तो चालला सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय cos असतो निगेटिव्ह तर हा ऑलरेडी निगेटिव्ह आहे. तर निगेटिव्ह आणि अजून एक निगेटिव्ह होता म्हणजे तो काय झाला पॉझिटिव्ह झाला आणि 90 म्हणजे π/2 आहे तर cosचा काय होणार आहे साइन होणार आहे आणि जो अँगल आहे तो लावून द्या. ओके. आणि मायनस √2 साइन ऑफ 65 डिग्री त्या ठिकाणी आपल्याला मिळाला. बघा हा प्लस 1 ऍज इट इज आहे प्लस 1 ऍज इट इज आहे. कॉस याला आपल्याला असं कन्वर्ट केला. मग आता पुढे काय करायचं चलो ठीक आहे देखते ना है ना. ऍक्च्युली इथं आपल्याला विचार करायला भाग पडला की नेमकं करायचं काय आहे. तर बघा इथं मी काय केलं स्क्वेअर वाल्या टर्मला नॉन स्क्वेअर वाल्या टर्म मध्ये कन्वर्ट केला. तो 2 sin स्क्वेअर होता तर 2 sin स्क्वेअरला आपल्याला 1 मायनस cos 2 थिटा मिळाला हे मिळालं. ओके. हा झाला 110 डिग्री. जसा 110 डिग्री झाला तर आपल्याला लगेच आठवलं हा 90च्या जवळ आहे तर 90च्या जवळ आहे तर याला 90 प्लस 20 लिहिला. जसा 90 प्लस 20 लिहिला तर आपण अलाइड अँगलचा फॉर्म्युला अप्लाय केला तर cos ऑफ 90 प्लस 20 म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये गेल्यामुळे मायनस होतो. तर हा ऑलरेडी एक मायनस होता मायनस मायनस प्लस झाला आणि cosचा साइन होणार आहे तर हा आपल्याला मिळाला. नाव आता पुढे काय करायचं तर जेव्हा तुमच्याकडे अशा साइन आणि कॉसच्या टर्म्स असतील ओके जेव्हा तुमच्याकडे या साइन आणि कॉसच्या टर्म्स असतील यांना मी वाटलं तर जवळ घेतो. ठीक आहे. हा बघा हा cos ऑफ 20 डिग्री आहे ठीक आहे आणि हा प्लस साइन ऑफ 20 किंवा साइन 20 डिग्रीला मी अगोदर घेतो. तर साइन ऑफ 20 डिग्रीला मी अगोदर घेतला. त्याच्यानंतर हा प्लस cos ऑफ 20 डिग्री आहे. त्याच्यानंतर हा प्लस 1 होता त्याला पुढे लोटला आणि √2 साइन ऑफ 65 जसा तसा √2 इंटू साइन ऑफ 65 डिग्री ऍज इट इज. बघा एक स्टेप सांगतोय तुम्हाला बऱ्याच वेळा यूज झालेली स्टेप्स आहे बऱ्याच ठिकाणी लागते आपल्याला की जेव्हा तुम्हाला साइन आणि कॉसच्या टर्म्स ऍडिशन मध्ये असतील कोइफिशियंट सारखे असो वेगळे असो डझंट मॅटर. एक तर मध्ये प्लस असेल नाही तर मायनस असेल काही सांगता येत नाही. तर तुम्हाला सिम्पली जेव्हा पण साइन ए साइन थिटा प्लस बी कॉस थिटा ए साइन थिटा प्लस बी कॉस थिटा अशा पद्धतीचं एक्सप्रेशन दिसलं तुम्हाला या ठिकाणी साइनचा कोइफिशियंट आहे ए आणि कॉसचा कोइफिशियंट आहे बी. तर या दोघं कोइफिशियंटच्या स्क्वेअरची ऍडिशन म्हटलं तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर येतो. त्याचं घ्यायचं स्क्वेअर रूट म्हणजे √a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची ऍडजस्टमेंट करायची पुढे दोघांच्या डिनॉमिनेटरला. मग या ठिकाणी हा ए साइन थिटा प्लस ए साइन थिटा याला मी √a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरने काय केला डिवाइड केला आणि याला सुद्धा डिवाइड करायचा आहे बी कॉस थिटा अपॉनला याला सुद्धा √a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरने डिवाइड करायचं
आता जर का मी दोघं टर्मला डिवाइड केला तर दोघांना मल्टिप्लाय पण करावा लागेल, आणि तो मल्टिप्लाय वाला जो पार्ट आहे त्याला मी ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेतोय, म्हणजे अंडर रूट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर त्याला सॉरी प्लस बी स्क्वेअर याला बाहेर काढलं. ही होती तुमची ऍडजस्टमेंट. आणि ही ऍडजस्टमेंट केल्यानंतर या ठिकाणची जी व्हॅल्यू आहे, या ठिकाणची जी व्हॅल्यू आहे याला तुम्ही साइन ऑफ समथिंग, ओके, साइन मध्ये नाही तर कॉस मध्ये कन्वर्ट करा. ओके, या ठिकाणी तुम्ही कॉस अल्फा प्लेस, लेटेस्ट थोड्या वेळा मी अल्फा इमॅजिन करतो, तर याला तुम्ही कॉस अल्फा म्हणू शकता, आणि याला जर कॉस अल्फा म्हटलं तर ही जी व्हॅल्यू आहे याला तुम्हाला साइन अल्फा म्हणावं लागेल, म्हणावंच लागतं. हवं तर कॅल्क्युलेट करून घ्या, तुम्हाला तीच व्हॅल्यू भेटेल. कॉस अल्फाची व्हॅल्यू ही आहे, कॉस करून तुम्ही साइन अल्फा कॅल्क्युलेट करा, तुम्हाला हीच व्हॅल्यू भेटणार. म्हणजे अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे बाहेर, आणि हा मध्ये काय झाला, मध्ये झाला कॉस अल्फा, इंटूला काय आहे साइन थिटा आहे, प्लस हा झाला साइन अल्फा, आणि इंटूला काय आहे कॉस थिटा. तर हा बघा, हा जो फॉर्म्युला आहे हा साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बीचा फॉर्म्युला, म्हणजे साइन ए प्लस बी. अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, तर याचं जे आन्सर आलं हे आलं साइन ऑफ ए प्लस बी म्हणजे थिटा प्लस अल्फा. म्हणजे या एक्सप्रेशनला सिंपल या एक्सप्रेशन मध्ये आपण त्या ठिकाणी कन्वर्ट करणार आहे. तर तुम्ही बघा इथं साइनचा कोएफिशियंट किती आहे, 1 आहे, इथं सुद्धा किती आहे 1 आहे. तर दोघांना आपण काय करणार, अंडर रूट 2 ने 1 चा स्क्वेअर 1, 1 चा स्क्वेअर 1, दोघांची ऍडिशन 2 आली आणि त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. तर अंडर रूट 2, बघा ओरली बऱ्याचशा गोष्टी समजत नाही है ना, तर या ठिकाणी बघा अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे साइनचे कोएफिशियंट 1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर किती आला, 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर 1 1 आणि 2. ओके, तर रूट 2 ची ऍडजस्टमेंट मी या ठिकाणी करणार. तर बघा हा साइन ऑफ किती होता तुमचा, साइन ऑफ 20 डिग्री आहे, याला मी रूट 2 ने डिवाइड केला. हा काय कॉस ऑफ 20 डिग्री आहे, याला सुद्धा रूट 2 ने डिवाइड केला, आणि यांना बॅलन्स करण्यासाठी बाहेर रूट 2 घ्यावा लागेल. मग इथं तो 1 ऑलरेडी आहे ना, इथं पण 1 ऑलरेडी आहे, तर तुम्हाला ही जी व्हॅल्यू दिसते याला एक तर तुम्ही साइन अल्फा किंवा कॉस अल्फा मध्ये लिहू शकताय, आणि 1 बाय रूट 2 ही तुमची काय स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, त्याच्यामुळे टेन्शनच नाही अजून. हा बाहेरचा रूट 2 ऍज इट इज आहे. तुमच्यासाठी थोडस अजून एक स्टेप लिहितो मी, 1 बाय रूट 2 ला वेगळा लिहिला, आणि हा साइन ऑफ 20 आहे, आणि प्लस इथं पण 1 बाय रूट 2 एन टू कॉस ऑफ 20. त्याला थोडस जरा व्यवस्थित समजेल या पद्धतीने लिहिला. पुढच्या ज्या स्टेप्स आहे 1 मायनस अंडर रूट 2 साइन थिटा जसाचा तसा आहे, 65 आहे बरोबर, ओके डिग्री, आणि हा प्लस 1 मायनस अंडर रूट 2 साइन 65 डिग्री आहे. व्यवस्थित लक्ष द्या, क्वेश्चन थोडासा लेंदी आहे. नाव या ठिकाणी हा अंडर रूट 2 आहे, आणि मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणची ही जी व्हॅल्यू आहे कॉन्स्टंट व्हॅल्यू, ओके, त्याला तुम्ही एक तर साइन अल्फा किंवा कॉस अल्फा प्लेस करू शकता. तर याला तुम्ही साइन अल्फा प्लेस केला तर याला कॉस अल्फा प्लेस करावा लागेल, आणि याला जर कॉस अल्फा प्लेस केला तर याला साइन अल्फा प्लेस करावा. पण हे केव्हा जेव्हा स्टँडर्ड असेल त्यावेळेला अल्फा तुम्ही इमॅजिन करू शकता, पण या 1 बाय रूट 2 व्हॅल्यू त्याचा स्टँडर्ड व्हॅल्यू ना टेबल मधल्या, आणि टेबल मधल्या व्हॅल्यू तर 1 बाय रूट 2 साइनच्या टेबल मध्ये कोणत्या अँगलला येतो, 45 डिग्रीला. ओके, कॉसच्या टेबल मध्ये कोणत्या अँगलला येतो, तो पण 45 डिग्रीला. मग इथं तुम्ही साइन 45 पण ठेवू शकताय, कॉस 45 पण ठेवू शकताय. मग कोणती ठेवायची, तर हा साइन आहे त्याला कॉस ठेवा, मग याला ठेवतो मी कॉस 45 डिग्री. कोणाला, हा 1 बाय रूट 2 जो आहे त्याला मी कॉस 45 डिग्री लिहितोय, ओके, आणि हा इंटूला साइन 20 ऍज इट इज आहे, प्लस हा जो आता याला कॉस 45 ठेवला त्याला साइन 45 ठेवावाच लागेल. तुम्हाला चांगलंच माहिती आहे साइन 45 ची व्हॅल्यू सुद्धा 1 बाय रूट 2 असते, तर 1 बाय रूट 2 च्या ठिकाणी साइन 45 प्लेस केला.
मित्रांनो या ठिकाणी माईक ऑफ झाल्यामुळे आपण या ठिकाणी लेक्चर स्टॉप करतोय, पण जे पुढील क्वेश्चन्स आहेत ओके नेक्स्ट आपले बरेचसे क्वेश्चन त्या ठिकाणी मी ऍक्च्युली पीपीटी मध्ये कन्सिडर केले होते. ओके तर यांना आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी घेऊ. ओके आणि जर तुम्हाला लेक्चर्स आवडलं असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब त्या ठिकाणी करू शकता. ओके बाकी भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.